नमस्कार. आजच्या जागतिक शाश्वत वाहतूक दिनानिमित्त आयोजित या जनसंवाद कार्यक्रमामध्ये इथे मंचावर उपस्थित असणारे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर रामसाहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सिनियर कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर पूनम रावत, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत सुहास पटवर्धन सर, त्याचप्रमाणे पुणे नॉलेज क्लस्टरच्या सिनियर ॲडवायझर अनिता काणे मॅडम, महामेट्रो आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे पुण्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, या सर्वांचं मी सुहास धारणे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पुणे शहराला एक फार मोठी परंपरा आहे. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असणारी पुनवडी ते पेशव्यांचं पुणं, विद्येचं माहेरघर असणारं पुणं, IT हब असणारं पुणं, पेन्शनरांचं पुणं, अशा अनेक कारणांसाठी पुण्याची ओळख होती आणि आहे. पण काळानुरूप पुणे विस्तारत गेलं, लोकसंख्या वाढवत गेली आणि पुण्याच्या चारही बाजूंना, म्हणजे तो सोलापूर रस्ता असेल, इकडे सातारा रस्ता असेल, पुणे मुंबई रस्ता असेल, या सर्व बाजूंनी पुण्याची वाढ ही होत गेली. जशी पुण्याची वाढ होत गेली तसे लोकसंख्या वाढत गेली, तशा काही समस्यासुद्धा उद्भवायला लागल्या. आणि या सगळ्या समस्यांमध्ये सर्वात महत्त्वाची आणि आपल्या सर्व नागरिकांचे भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे वाहतुकीची समस्या, प्रवासाची समस्या. आपणापैकी प्रत्येकजणच आपण नोकरीच्या निमित्तानं म्हणा किंवा आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं म्हणा, जेव्हा घराबाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नसल्यामुळे किंवा आपल्या वेळेत ती उपलब्ध नसल्यामुळे आपणा सगळ्यांनाच स्वतःचं खाजगी वाहन वापरायला लागतं. आणि जेवढं आपण खाजगी वाहन वापरतो तेवढेच त्यातून आणखीन काही प्रश्न निर्माण होतात. मग ती वाहतुकीची कोंडी असेल किंवा प्रदूषण असेल किंवा अपघातांचंही प्रमाण आता बऱ्यापैकी वाढते. परवाच आपल्याला एक दुर्दैवी अपघात पुण्याच्या नवले ब्रिजवर झाला. तर या ज्या सगळ्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या दृष्टीने त्यातून मार्ग काढण्यासाठी महामेट्रोची काही मार्गांवर महामेट्रो सुरू झालेली आहे. पुणे महानगरपालिकासुद्धा एक प्रशासन म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करते आहे. तर या महामेट्रोच्या ज्या वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत त्या आणखीन चांगल्या प्रकारे कशा देता येतील किंवा आगामी काळामध्ये मेट्रोच्या काय योजना आहेत या नागरिकांना माहिती व्हाव्यात आणि नागरिकांच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते विचारात घेऊन याच्यात सुधारणा कशी करता येईल या दृष्टीने आजचा हा जनसंवाद हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. यासाठी पुणे महामेट्रोनं पुणे नॉलेज क्लस्टर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं सिनियर कॉलेज आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था महासंघ यांच्या संयोगानं, यांच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात या इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असणारे प्रेक्षागृहातील सर्व नागरिक यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कॉलेजच्या उपप्राचार्या डॉक्टर पूनम रावत यांना विनंती करतो की त्यांनी आपणा सर्वांचं स्वागत करावं. येस, नमस्कार सगळ्यांना. मी उपप्राचार्य डॉक्टर पूनम रावत सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, पुणे नॉलेज क्लस्टर, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड मेट्रो प्रशासन यांचा धन्यवाद मानते की त्यांनी या कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतलं आहे. मी खूप वेळ न घेता फक्त एवढंच सांगू इच्छिते, या कॅम्पसमध्ये शाळा, कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD रिसर्च सेंटर आहे. अँड आजचा कार्यक्रम खरंच खूप महत्त्वाचा आहे बिकॉज इफ कनेक्टिव्हिटी इन्क्रीजेस, आमच्याही मुलांना, आम्ही शिक्षकांना, आम्हाला सगळ्यांना हे खूप सोयीस्कर होईल. सो वी आर एक्सपेक्टिंग समथिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस सिटी. Especially the concern is we have heard that we have
automobile sector has sold 80,000 or they have booked 80,000 vehicles this Dussehra Diwali, which is a big concern again. So I think we will have solutions to this problem. Thank you so much and welcome all. Thank you. यानंतर पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत सुहास पटवर्धन यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करा. मी आपल्याशी नेहमीच बोलत असतो. मी फक्त नवल किशोर राम सरांचं स्वागत करतो. ते आपल्याकडे पूर्वी कलेक्टर म्हणून पण होते. त्यांना पुण्याचे सगळे प्रश्न माहिती आहेत. आणि श्रवण हर्डीकर साहेब पण आले, त्यांचंही स्वागत करतो. दोघंही IAS आहेत आणि दोघांनाही पुणेकरांची चांगली माहिती आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं आता ते पुणेकरच आहेत. अनेक ह्याच्यात त्यांनी करोनामध्ये पण त्यांनी इथं काम केलेलं आहे किंवा ह्याच्यात केलं आहे. आणि मेट्रोचं सगळं राजकारण त्यांनी वरनं खालनं करायची. मग आता गणपती करताना काय करायचं, का इकडनं जातो का, हे सगळं बघितलेलं आहे. पुण्यात एवढ्या गृहनिर्माण संस्था आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. आम्ही डिम कन्व्हेन्सपासून खरेदी खतापासून सगळं करतो किंवा गृहनिर्माण संस्थावर आपण अपार्टमेंट पण जोडून घेतलं आहे. 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष या निमित्तानं वुमन एम्पॉवरमेंट आणि महिलांचा सहभाग आणि युवकांचा अर्थातच याच्यासाठी आम्ही अनेक गोष्टी गेल्या अनेक वर्ष करतो आहे. आणि आता यापुढे हे असं मेट्रोचं आपण पुण्यापासून सुरुवात करतो आहे. हीच पुण्याच्या पुरती मर्यादित न करता आपण पुण्याच्या इतर विभागात आता जे कोथरूडला आपण घेतले ते इतर विभागात ते करायचे. खऱ्या अडचणी आपल्याला काय आहेत ते नागरिकांनी स्पष्टपणे बोलाव्यात. आपण पुणेकरात मुळा मोठीचा पाणी पिलं आपण स्पष्टच बोलतो, पण नको तेवढं स्पष्ट बोलतो. पण इथं बोलायला काही हरकत नाही. आणि कारण पुणे हे दोघंही पुणेकर आहेत आणि त्यांना आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांना मार्ग काढायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. सुहास सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच एका मिनिटात आपलं प्रास्ताविक केलेलं आहे. महामेट्रोचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर सर आत्ता इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत. एकूणच ही वाहतुकीची जी समस्या आहे पुण्याला भेडसावणारी, त्यासाठी एक प्रशासन म्हणून आणि मेट्रो म्हणून काय काय उपाययोजना करणार आणि त्यांचे आगामी प्लॅन्स काय आहेत हे आज आपण या जनसंवाद या कार्यक्रमात आपण डिस्कस करणार आहोत. आपल्या नागरिक म्हणून जर काही शंका असतील, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर आपण सगळ्यांना एक पाकिट दिलेलं आहे. त्यामध्ये आपण आपली सूचना किंवा हे लेखी स्वरूपात द्यावे. आमचे व्हॉलेंटियर्स इथं आहेत, ती त्यांच्याकडे द्यावेत. म्हणजे ते प्रश्न नंतर आपण या मान्यवरांकडून त्याचं निरासन करून घेणार आहोत. यानंतर मी अनिता मॅडम यांना विनंती करतो की आजचे आपले हे जे दोन प्रमुख वक्ते आहेत, श्रीयुत श्रावण हर्डीकर सर आणि नवल किशोर राम सर, यांचा त्यांनी थोडक्यात परिचय करून द्यावा आणि त्यांचं स्वागत करावं. नमस्कार मंडळी. आपल्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना मला खूप आनंद होतो आहे. खरं म्हणजे पुणेकरांसाठी माननीय श्रावण हर्डीकर साहेब आणि माननीय नवल किशोर राम साहेब हे काही नवीन नाहीत. माननीय साहेबांबद्दल सांगायचं तर ते COEPचे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत आणि त्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत. 2017 ते 2021च्या दरम्यान ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते आणि पिंपरी चिंचवड करता त्यांची ही कारकीर्द ही ट्रान्सफॉर्मेशनल समजल्या जाते. सध्या ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विशेष सांगायचं म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रही सध्या त्यांच्याच कडे आहेत. मी आता विनंती करते की माननीय श्रावण हर्डीकर साहेबांचा सत्कार श्री हर्षद अभ्यंकर यांनी करावा. हर्षद अभ्यंकर हे सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट ह्या NGOमध्ये डायरेक्टर आहेत. माननीय नवल किशोर राम साहेब हे 2018 ते 2020 दरम्यान पुण्यात कलेक्टर म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्या दरम्यान 2019च्या पुण्यातील महापूर व 2020ची कोरोनाची लाट यामध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे.
सध्या गेल्या 6 महिन्यांपासून ते पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मी श्रीमती संस्कृती मेनन यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री नवल किशोर राम साहेब यांचा स्वागत व सत्कार करावा. श्रीमती संस्कृती मेनन ह्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ह्या संस्थेमध्ये सिनियर प्रोग्राम डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी ह्या कार्यक्रमासाठी वेळ काढला त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा स्वागत आणि मी सूत्र श्री सुहास धारणे यांच्याकडे सोपवते. धन्यवाद काणे मॅडम. या पुण्यातील वाहतूक समस्येवर काय करता येईल या दृष्टीनं वॉक, बस, सायकल अँड मेट्रो, अर्थातच चालत, बस, सायकल आणि मेट्रो याविषयीची एक छोटीशी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप आपण तयार केलेली आहे, ती आपण आता पाहणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया इथे खाली स्थानापन्न व्हावं. मगाशी आपणाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाकिटामध्ये एक पेपर दिलेला आहे. आपल्या काही सूचना, प्रश्न असतील तर ते जरूर आपण लेखी स्वरूपात व्हॉलेंटियर्सकडे द्यावेत. म्हणजे याच्यानंतर आणि दोन्ही वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर आपण तो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेणार आहोत. नमस्कार पुणे. चालत, बस, सायकल आणि मेट्रो मोहिमेसह प्रवास करण्याचा हिरवा आणि अधिक शाश्वत मार्ग स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. या रोमांचक नवीन उपक्रमाचे उद्दिष्ट आपल्या प्रिय शहरातील शहरी गतिशीलतेचे रूपांतर करणे आहे. महामेट्रोने शाश्वत वाहतूक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मेट्रो प्रवासी संख्येला चालना देण्यासाठी चालत, बस, सायकल आणि मेट्रो मोहीम सुरू केली आहे. पुणे नॉलेज क्लस्टर, सेफ पुणे ट्रॅफिक मुवमेंट आणि सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, ज्याला एकत्रितपणे नज ग्रुप म्हणतात, यांनी एकत्रितपणे तुमच्यासाठी हे सहकार्यात्मक प्रयत्न आणले आहेत. आमच्या सोबत सामील व्हा, कारण आम्ही अशा पुण्याची कल्पना करतो जिथे शहरात सर्वत्र आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी केवळ खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कमी रहदारी, स्वच्छ हवा आणि प्रत्येकासाठी सुरक्षित रस्ते असलेले पुण्याची कल्पना करा. आमचा प्रवास सर्व प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित होईल. आमच्या खासगी मोटारीकृत वाहनांवर अवलंबून न राहता आरामदायी आणि अखंड अनुभव देईल. आम्ही हे स्वप्न कसे प्रत्यक्षात आणत आहोत? सक्रिय सहभाग आणि स्मार्ट धोरणांद्वारे. आम्ही पुण्यातील नागरिकांशी मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा वापरण्यात त्यांचे प्रवास वर्तन, मागण्या आणि आव्हाने समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आम्ही विद्यमान सुविधांबद्दल माहिती सामायिक करू, अंतर ओळखू आणि अंमलबजावणीसाठी विविध अधिकाऱ्यांसोबत शिफारसी करू. आमचे सुरुवातीचे प्रयत्न पुण्यातील एका महत्वाच्या मेट्रो कॉरिडॉरवर केंद्रित आहे. सध्या आमचे लक्ष मेट्रो एक्वा लाईन पुरते मर्यादित आहे, विशेषतः वनाज आणि गरवारे कॉलेज दरम्यान. आमच्या व्यापक मोहिमेची माहिती देण्यासाठी आम्ही या भागातून महत्वाचा डेटा आणि अभिप्राय गोळा करत आहोत. या मोहिमेला खरोखर यशस्वी होण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सरकारी संस्था, नागरी संघटना आणि लोकप्रतिनिधी या सर्वांची भूमिका महत्वाची आहे. आम्ही नागरिकांना अपडेट्ससाठी आमच्याशी संपर्क साधण्याचे, सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचे, सुधारित चालण्याची क्षमता आणि फीडर सेवांसाठी मागणी व्यक्त करण्याचे आवाहन करतो. एकत्रितपणे आपण एक चांगले, अधिक शाश्वत पुणे निर्माण करू शकतो. चालत, बस, सायकल आणि मेट्रो मोहिमेचे उद्दिष्ट असे पुणे निर्माण करणे आहे जिथे शाश्वत वाहतूक ही सर्वसामान्य गोष्ट असेल, ज्याचा सर्वांना फायदा होईल. निरोगी, आनंदी आणि अधिक शाश्वत पुणे बनवण्यासाठी आपण एकत्रितपणे ही जबाबदारी पार पाडूया. धन्यवाद. नमस्कार. आपण ही ऑडिओ व्हिज्युअल बघितली आणि एकूणच या समस्येवर काय करता येईल, एक प्रशासन म्हणून पुणे महानगरपालिकेचा यातला रोल काय असेल किंवा महामेट्रो म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे, तर हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत.
पुन्हा एकदा नागरिकांना छोटीशी सूचना, आपल्या काही प्रश्न असतील तर आपण जरूर द्या. या वक्त्यांच्या भाषणानंतर श्रावण हर्डीकर सर बोलणार आहेत. आपले प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत पोचवूयात आणि त्यांच्याकडून त्याविषयी निरासन करून घेऊ. इथे माझ्या समोर बसलेले आदरणीय श्रावण हर्डीकर साहेब, इथे मेट्रोचे सर्व अधिकारी आणि आपलं कोथरूड भागाचे विशेष करून सगळे आमचे सन्माननीय पुणेकर बंधू भगिनींनो. तर ॲक्च्युली हा जो इश्यूज आहेत त्याच्यामध्ये एवढे मी सांगतो आपल्याला की पुणेमध्ये अर्बन मोबिलिटी हा एक प्रश्न, इतका मोठा प्रश्न झालेला आहे की केवळ पुणेकरांसाठी नाही तर पूर्ण देशभरच्या लोकांसाठी एक मोठा प्रश्न झाला. याचं काय कारण आहे हा जो मी बोलतो आपला समोर, तर एक खूप छोटंसं एक्झाम्पल देतो. आज आपल्या इथे GCC आहे, आपल्याला माहिती आहे. GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स. आपल्या देशभरात जवळपास असे टोटल 1800 ते 2000 असे GCC आहे आणि याचा म्हणजे 25% GCC आपलं म्हणजे पुणे येथे आहे. म्हणजे पुणे, आय एम नॉट इन्क्लुडिंग पिंपरी चिंचवड, आय एम जस्ट सेइंग फॉर दी पुणे सिटी इट सेल्फ. आणि हा एक मोठा प्रश्न आला की आता हे जे आपले 3 सिटी आहे ना, म्हणजे बँगलोर, हैदराबाद आणि पुणे, तर हे तिन्ही शहराचा एक खूप एक वेगवेगळे काहीतरी एक म्हणजे खासियत याला म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक आहे. बेसिकली वी ऑलवेज से दॅट हैदराबाद इज नोन फॉर स्पीड अँड बेसिकली यू नो दी बँगलोर फॉर स्किल्स. बट व्हाई बेसिकली पुणे इज बेटर दॅन दिस 2 सिटी? बिकॉज पुणे इज नोन फॉर द बॅलन्स. आपल्या देशात किंवा तुम्ही कुठेही जाऊन बघा, एक सर्टन एरियामध्ये म्हणजे सर्वात जास्त एज्युकेटेड आणि स्किल्ड लोक पुण्याला आहे. हा एक नंबर 1 कारण आहे की आपलं शहर का असं मध्ये वेगळं आहे. आणि याच्या शिवाय खूपच एक मध्ये इम्पॉर्टंट इश्यू आहे की इथे लोक स्किल्ड पण आहे. दे आर नॉट ओनली एज्युकेटेड, दे आर ऑल्सो व्हेरी स्किल्ड. आणि बाकी तिसरा इश्यू आहे की इथे आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे अफोर्डेबल हाऊसिंग, म्हणजे लोकांना राहण्यासाठी जे काही सोयी करता येतं ते पण खूप पुण्यामध्ये आहे. म्हणून आपला इथे IT चा ग्रोथ असेल किंवा GCCचा असेल किंवा जे काही नॉलेज बेस्ड इकॉनॉमीचे वेगवेगळे उपांग असतात ते सगळे पुण्यामध्ये खूप ते चांगल्या पद्धतीने आले. आपण जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा आपण म्हणतो की बँगलोर इज नाव बेसिकली एक्झाम्पल ऑफ सिटी विच हॅज स्टॉप्ड ग्रोईंग अहेड. ग्रोईंग नॉट इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी, बट जेव्हा तुम्ही काही म्हणतात की असं आम्ही बँगलोरच्या बाबतीत काही बोलायचं झाला तरी म्हणतो बँगलोरचा जो मोबिलिटी आहे इट हॅज टोटली गॉन हे वायर ॲक्च्युली. आणि इट्स नॉट ओनली मी, एव्हरी वन इन द कंट्री सेज दॅट. आणि सर्वात दुर्दैवी परिस्थिती अशी आहे की आज रोजी जशी उपमा आम्ही देतो बँगलोरला, सेम उपमा आता आम्ही पुण्याला पण देण्याची सुरुवात केलेली आहे. एक सिम्पल स्टॅटिस्टिक्स तुम्हाला माहीत असेल की पुणे इज द ग्लोबली 4th मोस्ट कंजेस्टेड सिटी. आणि जर आपण इथे पाहिलं तर आपल्या देशामध्ये बँगलोर नंतर हाच नंबर आहे. बेसिकली आपल्या इथे म्हणजे कोलकातासारखे शहर पण खूप आहे कंजेस्टेड, पण याचं कारण वेगळं आहे. बिकॉज कोलकाता इज अ सिटी विच इज नोन फॉर द व्हेरी हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. तर यांचं कारण काही प्रशासकीय चुका किंवा दुर्लक्ष नाही. त्याचं कारण असं आहे की बेंगॉल इज अ व्हेरी हेवली पॉप्युलेटेड प्लेस. तर आम्ही असं का झालो बेसिकली जर आपण पाहिला तर हा एक इश्यू खूप चांगला आहे. मला वाटतं की माझ्यापेक्षाही 10 पटीचा जास्त अभ्यास इथे आदरणीय हर्डीकर सरांना आहे, कारण त्यांनी अर्बन मोबिलिटी, नगर प्रशासन, मेट्रो असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट 2-3 असे मोठे महापालिकेत पण काम केलेली आहेत. माझा अनुभव जे आहे ते फक्त जे मी पाहतो आणि थोडाफार जे काही थिओरिटिकल अंडरस्टँडिंग माझ्या झालेलं आहे जिल्हाधिकारी म्हणून किंवा भारत सरकारमध्ये काही काम करत असताना, तर माझा असा एक विचार आहे की आज इथे अर्बन मोबिलिटीमध्ये खूप जास्त म्हणजे एकदम रॉकेट सायन्ससारखे किंवा खूप मोठा असं काहीतरी आम्हाला अभ्यास करायची काहीच गरज नाही. इथे पुण्यासारख्या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, एक सामान्य माणसाला पण खूप इझिली कळते आणि याचे काय सोल्युशन आहे ते पण कळते. पण सर्वात अवघड आणि मोठा प्रश्न आहे की सर्वांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे आणि काय सोल्युशन आहे, पण याचं कुठे समाधान कुठे आहे, बेसिकली हाच आहे. तो जो मत माझा आहे मी आपल्याला ते थोडक्यात सांगतो. बेसिकली आपल्या इथे काय झालं की एक सर्टन द पिरियड ऑफ टाईममध्ये जेव्हा पुण्याचा ग्रोथ झाला, पुणे वॉज बेसिकली द पेठ. आपल्याकडे हे 20, 22, 23 जे काही पेठ होते याच्या भोवती सगळे शहराचा विकास झाला. पुन्हा इथे आपल्याकडे डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट झाला
आणि काहीतरी एक असा प्रकारचा एक इथे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ टाउनशिप झाला की आपला इथे जे काही डेव्हलपमेंट झाला थोडाफार याच्यामध्ये काहीतरी इनहेरंट डिफिकल्टीज राहिला. आज आपण बघा म्हणजे पुणे महापालिकाच्या बाबतीत सांगायचं झाला तर पुणे महापालिका, मी आता PCMC सांगत नाही, पुणे महापालिका महाराष्ट्राची सर्वात मोठा महापालिका आहे. आम्ही जवळपास 5 ते 20 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहोत. जेवढे तुमची हे आहे स्पेस जेवढे जास्त असेल तेवढे तुमच्यावर जबाबदारी असेल, कारण शेवटी हे सगळे मोबिलिटीपासून पाणीची व्यवस्था करणे, ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर असेल, डेव्हलपमेंट प्लॅन, बट एव्हरीथिंग इज लाईक इन दॅट प्रोपोर्शन. तर मी असं काही सांगत नाही की आपल्याला हा मुंबईपेक्षा आमच्यावर ताण कमी असं कोणीही सांगू शकत नाही. मुंबईचं पॉप्युलेशन आमच्यापेक्षा 3 पट असेल तरी आमच्यावर कामाचा एवढेच व्याप आहे. 2017मध्ये आपल्याकडे 11 गावे ॲड झाली आपल्या इथे, म्हणजे पुन्हा 2021मध्ये 22 गाव आपल्याकडे आलेले आहे. एकूण 34 गाव म्हणजे 34 विलेजेस, 2 गाव पुणे नगर निगम झाले. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यामध्ये आपला हा जो भौगोलिक व्याप आहे ना ते दुपटीपेक्षा जास्त वाढला, पण जे शहरासाठी काम करणारे अधिकारी आणि जे कर्मचारी आहे यांची संख्या ऑलमोस्ट हाफ झालेली आहे. म्हणजे दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट टू नो, बिकॉज हे मला माहिती आहे का आमच्यावर कामाची जबाबदारी खूप आहे, का कामाचे ताण पण काही आहे. मी काही महापालिकेचे जे काही यंत्रणाला इथे डिफेंड करण्यासाठी बोलत नाही. पण प्रॉब्लेम काय असते की जेव्हा आपण कुठलाही प्लॅन करतो हे सगळे प्लॅन ना होलिस्टिकली आम्हाला पाहावं लागते. ठीक आहे, शहराचा ग्रोथ झाला, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन काही काम आमच्यावर आलं, पण त्या हिशोबाने सगळे जे काही यंत्रणा आहे त्या हिशोबाने आम्हाला विकसित करणे हा पण एक फार जरुरी आहे. मी यासाठी म्हणतो की बेसिकली आपण विचार करा ज्या पद्धतीने आपल्या इथे बाकी जे काही, आता आपल्याला माहिती आहे की 2020च्या नंतर काय झालेलं आहे. 2020 म्हणजे कोथरूडमध्ये पण लोकांना माहीत असेल की तुमच्या एरियामध्ये जेव्हा 210चे नवीन प्रकरण जेव्हा सँक्शन होतात आपली काय चिंता असते की इथे थोडासा रोड मोठा का होईना पण त्याचा जो काही परिणाम आहे ते तुम्हाला फार याच्यापेक्षाही मोठा असणार आहे. शेवटी इथे कोथरूडसारख्या भागात मी बरेच ठिकाणी गेलो, मात्र 2nd फ्लोअरवर पण बरेच ठिकाणी पाणी काही येत नाही आमच्याकडे. दुसरा एकदा अचानक हे सगळे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर पूर्णपणे हे आपल्यावर खूप ताण येतो ट्रॅफिकचा. आणि हा बेसिकली असा नाही आहे की पुणे शहराच्या बाकी जो एरियामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. बेसिकली इंटरेस्टिंगली मागील 5 वर्षात आपल्या इथे कसं आहे की हा जो कोर एरिया आहे पुण्याचं ते पण रिडेव्हलपमेंटच्या स्पीडने फार पुढे जातो आहे. प्रॉब्लेम आहे की आता जर 5 वर्षपूर्वी पुणे शहरचा FSI आपल्याकडे सरासरी 1.45 काहीतरी होता, ते आता 4.5 आहे. आय कॅन से दॅट पुणे हॅज ॲक्च्युली ग्रोन बाय 3 टाइम्स इन 5 years. आणि जेव्हा आपण म्हणतो की इट हॅज ग्रोन बाय 3 टाइम्स इट मीन्स की एव्हरीथिंग हॅज ग्रोन इन टर्म्स ऑफ द नीड्स ऑल्सो. माझं असं मत आहे की आपल्या इथे 40% एरियामध्ये पाणी पण आम्ही बरोबर देत नाही. तर हे सगळे इश्यूज आहेत. तर आय एम जस्ट सेईंग की आपला हा जो अर्बन मोबिलिटी आहे इज जस्ट वन ऑफ द इश्यूज. बाकीमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. कारण शेवटी कसं आहे की जेव्हा आपण डेव्हलपमेंटचा पाथ सिलेक्ट करतो, इफ यू गो फॉर द रेकलेस एक्सपेन्शन ऑफ युअर सिटी you'll have to be faced with so many problems. तर आज जर अर्बन मोबिलिटीमध्ये सर्वात पहिला जर काही आम्हाला चांगलं करण्याची इच्छा जर असेल तर थोडं आम्हाला असं पाहावं लागेल की नाव वी हॅव टू चूज डिसिप्लिन ग्रोथ नॉट रेकलेस एक्सपॅन्शन. आपण इतका फिरतो म्हणजे आपल्यापैकी काही लोकांनी हे सगळे युरोप वगैरे मध्ये गेले. आज का असं कारण आहे की पेरिस म्हणजे जो की कोर एरिया जो आहे पेरिसचा सेम आहे, मग ते 400 वर्षपासून सेम आहे, पण आपला पेठ एरिया असा आहे का? म्हणजे जेव्हा तो सगळे हे पेशवाकालीन जे इमारती आहे त्याच्या जवळसुद्धा हे शनिवार वाडा सोडून बाकी ठिकाणी काय परिस्थिती आहे. सो बेसिकली इट इज जस्ट हाऊ वी हॅव चोजन द काइंड ऑफ ग्रोथ. तर थोडासा मला काय वाटतं की ज्या हिशोबाने आमचा हा जो प्रगतीपथ चालू आहे ते थोडासा आपला एक बॅलन्स्ड भूमिका घेण्याची गरज आहे. शहराच्या जो कोर एरियामध्ये आहे रिडेव्हलपमेंट थोडासा डिसिप्लिन पद्धतीने पुढे जाणे फार गरजेचं आहे. हा एक सर्वात मोठा आपल्याकडे एक इश्यू आहे. मेन अर्बन मोबिलिटीमध्ये आता मी जर मेन इश्यूजवर आलो तर तुम्हाला एक गोष्टी सांगतो की इथे श्रावण हर्डीकर साहेबांनी मेट्रो कमिशनर म्हणून म्हणजे मेट्रो संचालक म्हणून सरांनी एक खूप सुंदर एक CMP तयार केलेली आहे. CMP म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन. आणि याचा मिनिंग असा आहे की हे पूर्ण शहर म्हणजे PMR. इट इज नॉट अबाउट द पुणे सिटी, इट्स नॉट अबाउट PCMC, इट्स अबाउट एंटायर PMR.
PMRचा एक पूर्ण चांगला असे कसा एक अर्बन मोबिलिटी प्लॅन करता येईल आणि हे सगळे मिळून आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला कुठे हे करावं लागेल अंडरपास, कुठे फ्लायओव्हर, कुठे आम्हाला काहीतरी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीचा वेगळा प्लॅन पाहिजे, कुठे किती किती आम्हाला सार्वजनिक हे पाहिजे, जो काही सिस्टम्स आहे. मे बी आपल्याकडे जो काही PMPLचे फॅसिलिटी आहे ते पण कसं ऑगमेंट करता येईल, ते सगळे एकत्रित आहे. आणि सर आपल्याला सांगतील म्हणजे काही खूप चांगले निर्णय पण काही दिवसांनी झालेला पण आहे. म्हणजे आता जो ऑनगोईंग आपलं मेट्रोचं काम आहे म्हणजे यामध्ये ते सर सांगतील आपल्याला. मी महापालिका आयुक्त म्हणून एवढे 2-3 गोष्टी सांगतो की आमच्याकडे जो आहे विषय, पुण्यामध्ये जवळपास 700 किलोमीटरचा DP अजून पूर्ण झाला नाही आहे. DP रोड्स बेसिकली आम्ही असा अभ्यास केलेला आहे की जर आज आम्ही काही 2,000 कोटी रुपये खर्च केला तर कमीत कमी आमच्याकडे 10 ते 15% जो ट्रॅफिक आहे खूप इझी होईल आणि काही अडचण होणार नाही. पण शेवटी कसं आहे की थोडंसं प्लॅनिंग आम्हाला या पद्धतीने करावं लागेल. ते आम्हाला महापालिकेमध्ये कोणीही तुम्हाला 1 वर्षमध्ये 2,000 रुपये देत नाही. शेवटी कसं आहे 20 वर्षात आम्हाला 100 कोटी देतील आणि सेम सेट ऑफ जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही फेस करत राहणार आहे. पण 1 वर्षमध्ये आम्हाला 2,000 कोटी कोणी देत नाही. म्हणून महापालिका आपल्याचे जे अधिकारी असतात त्यांना फार कष्ट करावं लागते. एक छोटासा एक्झाम्पल देतो. आमच्याकडे कात्रजमध्ये खोडवा रोड आहे. हा जो रोड आहे बेसिकली त्याचा प्लॅनिंग झाला होता 2012मध्ये आणि त्याचा हे सगळे अभ्यास करत करत कात्रज कोंढवा रोडची सुरुवात झाला 2016मध्ये. आज आम्ही कुठे आहोत 2025. म्हणजे 9 वर्षानंतर रोडच्या काहीतरी 10-12% काम झालेलं आहे. तर थोडासा एक निर्णय मी असा घेतला, एक बोर्ड अधिकारी बनवून घेतला. कारण असं आहे की मला माहिती आहे की भूसंपादन जोपर्यंत होत नाही हा रोड होणार नाही. रोडचं सगळे झालं पूर्णपणे झाला निविदा त्याचा. आमचे कॉन्ट्रॅक्टर पण फिक्स आहे, त्याच्यासाठी जे पाहिजे ते सगळे व्यवस्थित आहे. तर आपला महापालिकेमध्ये 400-500 कोटीचा फंड रिएप्रोप्रिएट करणे फार अवघड काम आहे. खूप माहिती आहे सरांना ह्या गोष्टी. कारण जो तुमचा इयरली प्लॅन आहे याच्यामध्ये एक आयटमवर जर तुम्ही 500 कोटी रिओप्रिएट केले तर किती मोठा निर्णय आहे. पण मी केलेला आहे आणि कात्रज कोंढवा रोड आपल्याला जूनपर्यंत 100% तयार होणार आहे. तर असा निर्णय आपल्याला जर घेण्याची संधी मिळाली तर आम्ही काहीतरी चांगला करतो. असं करून आम्ही कमीत कमी 10 असे DP रोड आपले शहराचे हे सगळे तयार केलेलं आहे. आणि हे 10 DP रोड कसे खूप लवकरात लवकर पूर्ण करता येईल, जे काही असेल आम्ही कुठल्याही प्रकारचे चांगल्या प्रकारे लोन घेऊ किंवा एक PPP मोडमध्ये, क्रेडिट मोडमध्ये खूप सारे ऑप्शन्स आम्ही तयार केलेला आहे. तर आमचा असा प्लॅन आहे की ट्रॅफिक ऑफ पुणे शुड बी ईज्ड बाय मोर देन 20% ॲटलिस्ट इन 1 year. आणि असा प्लॅन आमचा ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यावर सगळे एस्टिमेटची पण मंजुरी आहे. दुसरं आहे की आपल्याला माहितीसाठी सांगतो की इथे काही दिवस पूर्वी माननीय सुप्रीम कोर्टचा जो आदेश होता या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक आम्हाला GR दिला. त्याच्यामध्ये असं आहे की फुटपाथ जे आहे तुम्ही सगळे दुरुस्त करा, काढून टाका. पण मला तुम्हाला सांगायला पाहिजे, आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ यू की आमच्या इथे जो 32 रोड्स आहे, सगळे आर्टेरियल रोड्स ज्या ठिकाणी ट्रॅफिकचा लोड खूप जास्त आहे, त्याचा 100% जो ट्रॅफिकच्या दुरुस्तीचा जो प्लॅन आहे ऑलरेडी आम्ही अप्रूव्ह केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही ट्रॅफिकचा इश्यूज आहे किंवा जे काही फुटपाथवर कंजेशन आहे, सगळे कंजेशन दूर करण्याच्या बाबतीत डिसेंबर अखेरपर्यंतचा प्लॅन आम्ही केलेला आहे. हळूहळू मला वाटते की 1 वर्षात ह्या स्कीममध्ये होणार नाही, पण पुणे शहराचे सगळे फुटपाथ म्हणजे पेडेस्ट्रियन फर्स्ट पॉलिसी तहत आपल्याला सगळे शहराचा जो फुटपाथ आहे तो दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने बरेच काही गोष्टी आहे. काही दिवस पूर्वी जे पॉटहोल दुरुस्तीचं आपण काम केलं, नेहमी आम्ही JM रोडचा एक्झाम्पल देत असतो. JM रोड म्हणजे इतका वर्ष पूर्वीचा रोड आज पण एक खूप सुंदर उदाहरण आहे. पण असं मला वाटते की JM रोडसारखे रोड आज पण आम्ही करू शकतो. थोडासा मॉनिटरिंग, ट्रान्सपरन्सी आणि जो काही एक्सपेंडिचर व्हर्सेस आउटकममध्ये जो गॅप जो आहे आपला कल्चर आहे, प्रशासकीय कल्चर, त्याच्यावर थोडासा चांगल्या प्रकारे काम करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे आता जातो आहे. हे सगळे होईल. 1,40,000 चॅम्बर्स आमच्या शहरात आहे आणि चॅम्बर्स म्हणजे पॉटहोलपेक्षाही भयानक विषय आहे. तो सगळे सर्वे करून त्याच्या दुरुस्तीचा पण स्कीम आपण मंजूर केलेला आहे. माझी एक समज अशी आहे की जर आमचा नियमित प्रशासन, रोजच्या रोजचा जो प्रशासन आहे, जर खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रेझेन्स दाखवली तर फार मोठा म्हणजे आपला रिझल्ट आम्ही घेऊ शकतो. त्याचं एक उदाहरण आहे. आता समजा की आमच्याकडे मेट्रोचं काम झालेलं असेल
मेट्रोचं काम संपलं तरी काही ठिकाणी डेब्री आहे. एक कॉन्ट्रॅक्टर जे आहे यांनी काम करून घेतला, पण त्यांचा जो समोरचा रस्ता आहे फुटपाथ, तिथे म्हणजे खूप एक वर्षपासून हे सगळे डेब्री पडून आहे. किंवा काही लोकांचा एक प्रायव्हेट एरिया आहे, त्याचे रॉड असते ना, छड वगैरे, ते पण बाहेर आहे. म्हणजे आय हॅव ऑब्झर्व आपल्या शहरामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लाख गाड्या, म्हणजे जे सगळे दोज व्हेकल्स विच हॅव फॉलन इन टू डिसयूज, दे आर नॉट इन यूज एनिमोर, असे कमीत कमी 2.5-3 लाख असतील गाड्या. आणि आपण विचार करा, हे सगळे जर थोडाफार आपण केला याच्यावर काम, तर मला वाटते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सगळी मोबिलिटी आपण क्लिअर करू शकतो. हे सगळे ज्याला म्हणजे बेसिकली कसं आहे की आपण जेव्हा असं प्लॅन करतो की फंड नाही आहे किंवा काही इश्यू नाही आहे, तर एक मुद्दा असा आहे की इंटेन्शन खूप चांगला असेल तर आपण काहीतरी अचीव करू शकतो. मला असं वाटते की पुणे शहरात किंवा कोथरूडसारखे ठिकाणचे जसं लोक आहे, आय थिंक पूर्ण देशभरात आपल्यासारखे म्हणजे इतके अभ्यासू किंवा चांगले व्यक्ती नसतील. खूप चांगले यूथ आहे या ठिकाणी, ऑफिसर्स आहेत, सगळे पुढारी आहे, आणि इतका सगळे असूनसुद्धा आम्ही का करू शकत नाही. तर मला वाटते की हा जो एक फोरम आहे, असे प्रकारचे फोरम आहे, तो आपल्यासारखे जे काही प्रबुद्ध लोक आहेत, तुमचे जे काही सल्ला आहे, तुमचे सजेशन्स आहे, मला असं वाटतं की प्रशासन आणि आपल्यामध्ये फार एक मोठा फरक आहे की आम्ही कितीही चांगला अभ्यास केला तरी आमच्या विजनमध्ये थोडाफार मायोपिया असते. कारण आपला एक फ्रेमवर्क आहे की मला एक शासनादेश हाच नियम आहे, याच पद्धतीने पुढे जायचं. म्हणून कितीही चांगलं काम केलं तरी माझा जो काही दृष्टिकोन आहे आपल्यापेक्षा नक्कीच थोडाफार कमी राहतात. तर जो अधिकारी किंवा प्रशासन जर हे चांगल्या लोकांसोबत संपर्कात राहून जर काम करतं तर खूप चांगले रिझल्ट होत आहे. आणि मला असं वाटते की जे काही पुण्याला थोडाफार चांगला तुम्ही पाहतायत ना, इट्स ऑनली बिकॉज ऑफ पुणे सिटीजन्स आणि त्यांचा जो काही सहभाग आहे बनवून. पण आज असं नाही की वी हॅव अचीव्ड सो मच, आज तर खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण आपण चांगले प्रकारचे फोरम तयार करू आणि म्हणजे पुढे जाऊन सगळे हे काम करू. असं वाटतं मला की 2 वर्षाच्या पिरियडमध्ये जो काही पुणे महापालिकेतर्फे जे काही केले जाणारे काम आहे, याच्यामुळे अर्बन मोबिलिटीला खूप एक चांगल्या प्रकारचे रिलीफ आपल्याला मिळणार आहे. 2 गोष्टी आहे. एक मी सांगतो की एक काय असतं ना की स्ट्रक्चरल काही सगळे गोष्टी आहे, आणि दुसरा आहे नॉन स्ट्रक्चरल किंवा व्हेरी इनटेंजिबल आयटम्स. तो काय आहे की बेसिकली जो कार्यसंस्कृती किंवा जो पुण्याचा कल्चर, हे सगळे इतकं सुंदर असूनसुद्धा जो एक इरेटिक ड्राइविंग आहे रोडवर, रात में बाइक का शोर अभी भी आप सुनते होंगे, तर थोडासा आपल्याला जे मिसगाइडेड यूथ आहे किंवा ज्या प्रकारे जे डिसिप्लिन आम्हाला रोडवर पाहिजे, ते याच्यावर थोडं आम्हाला काम करण्याची गरज आहे. तर आम्ही असा विचार करू की कसा एक चांगल्या प्रकारे फोरम तयार करू आणि लोकांमध्ये डिसिप्लिन तयार करू. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं लेन सिस्टम नाही आहे. आपल्याकडे जो सायनेज आहे ते पण थोडासा पुअर आहे. आणि इथे मी सांगू शकतो आपल्याला की पोलीस डिपार्टमेंटसोबतसुद्धा अजून चांगल्या कोऑर्डिनेशनची गरज आहे. कारण शेवटी कसं आहे की देअर आर 2 थिंग्स बेसिकली. महापालिका म्हणून आय कॅन डू ट्रॅफिक मॅनेजमेंट, आय कॅन डू ट्रॅफिक कंट्रोल. ट्रॅफिक कंट्रोल हा पोलिसांचं काम आहे. तर हे थोडासा ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि ट्रॅफिक कंट्रोल यासाठी सुद्धा एक आमचा जो काही इंटरनल कोऑर्डिनेशन आहे ते सुद्धा चांगलं पाहिजे. आमच्याकडे खूप सारे प्लॅन आहे. आज माझी एक म्हणजे सुरुवाती मीटिंग होती, आपल्यासोबत म्हणजे ओळख व्हावा म्हणून इथे आलो. पण मी आपल्याला एवढं सांगतो की अजून आम्ही भेटू आणि आपल्यासोबत संपर्कमध्ये राहून पुण्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद कमिशनर साहेब. पुणे महानगरपालिकेची भूमिका, त्यांना त्यांच्या दृष्टीने असणाऱ्या काही प्रॉब्लेम्स त्यांनी आपल्यापुढे मांडले. यानंतर मी महामेट्रोचे श्रावण हर्डीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन इथे द्यावं. महामेट्रोच्या आगामी काय योजना आहेत, आणखीन कुठे कुठे रूट करणार आहेत, याविषयी श्रावण हर्डीकर सर बोलतील. माईक चालेल का? चालेल. हां चालेल. ह्याच्यात पण आहे. नमस्कार. थोडाच वेळ आहे
त्यामुळे मी अगदी पॉईंट टू पॉईंट बोलतो. आपल्याला मनात अनेक प्रश्न असतील, त्यामुळे मला प्रश्नोत्तरांसाठी थोडा जास्त वेळ ठेवायला आवडेल. आणि नवलजींना पण अनेक कामं आहेत, त्यामुळे त्यांना देखील थोडक्यात आपण मोकळं करूया. मी थेट मुद्द्यावरती येतो. आय एम ट्राय टू बी मोर इन्फॉर्मल इन टॉकिंग. आणि इथे बोलताना 2 भूमिकातून बोलीन. एक, MD महामेट्रो म्हणून फार ऑफिशियस बोलता येऊ शकतं आणि काय काय करतोय, काय काय केलेलं आहे हे सांगता येऊ शकतं. दुसऱ्या बाजूला एक पुणेकर नागरिक तुमच्यासारखा मी, पण तरीसुद्धा थोडासा संवेदनशीलतेने एका सरकारी यंत्रणेत काम करता करता पाहत असलेले अडचणी, इम्प्लिमेंटेशनल प्रॉब्लेम्स, पीपल्स सफरिंग्स, ह्या दोन्हीची सांगड घालत कुठेतरी तुम्हाला एक आवाहन करण्याचा पण प्रयत्न दुसऱ्या बाजूनी करतो. दोन्ही भूमिकातून बोलतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तुमच्यापैकी अनेक लोकांनी पाहिला असेल असं मला वाटतं. आहे माझं हे प्रिझम्पशन करेक्ट का? पटकन तुम्हाला दाखवू काय करणार आहोत आम्ही. ओके, थँक्यू. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये आपण दर 5 वर्षांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन करतो. अनेकांना वाटत होतं की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा मेट्रो आणायची असेल तर एक मॅन्डेटरी रिक्वायरमेंट म्हणून, खानापुरती म्हणून केलेला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे. कदाचित ह्यापूर्वी आम्ही त्या पद्धतीनं केलाही असेल. पण आज अशी वेळ आलेली आहे की मोबिलिटी प्लॅन केल्याशिवाय लिव्हेबिलिटी येणार नाही, ह्या स्टेजला आज आपण जाऊन पोचलेलो आहोत. आता मी जगण्यायोग्यता म्हणजे काय हे इथे सांगत बसत नाही. तुम्ही सगळे खूप अभ्यास केलेले, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवीण असे नागरिक आहात. लिव्हेबिलिटीचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला स्वतःचं पोटेन्शियल, स्वतःच्या इच्छा आकांक्षा फुलफिल करण्यासाठी चांगलं असं स्थान त्याला उपलब्ध असणं, राहणं, नोकरी, व्यवसाय, एंटरटेनमेंट, फॅमिली आणि सगळ्या प्रकारचे त्याचं कनेक्टेडनेस त्याच्यासाठी चांगलं असणं, ह्याच्यामध्ये लिव्हेबिलिटी काउंट करतो. आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी कार्यरत असतात. पण मूळतः मी कायम एक उदाहरण देतो की लिव्हेबिलिटी म्हणजे काय. तर मी पिंपरी चिंचवडमध्ये त्यावेळेला आयुक्त होतो. मी आमच्याच अधिकाऱ्यांना लिव्हेबिलिटीबद्दल प्रश्न विचारत असे की अरे तुम्ही कुठे राहता. आमचे काही सगळ्यांमध्ये एक चुरस असते कुठेतरी चांगल्या ठिकाणी राहावं. मग मी विचारलं प्रभात रोड, भांडारकर रोडला किती लोक राहतात. काही हुशार लोकांनी एकदम हो आम्ही राहतो, फार छान, प्राईड आहे ना प्रभात रोडला राहणं म्हणजे. मग औंधमध्ये किती लोक राहतात, नंबर 2ची प्राईड म्हणून अनेकांनी हात वर केला. मग म्हटलं कोरेगाव पार्क, काही लोक निघालेच ते तर अजून म्हणजे असं कॉलर ताट करत करत कोरेगाव पार्क. मग विचारलं पिंपरीत किती लोक राहतात, काही जणांनी घाबरत घाबरत हात वर केला, पिंपरीत राहतो. प्राधिकरणामध्ये किती राहतात, भोसरीत किती राहतात, असं सगळं प्रश्न उत्तरं झाली. मग सगळ्यांना उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला की प्रभात रोडवाल्यांना PCMCला यायला किती वेळ लागतो, पाऊण तास लागतो. कोरेगाव पार्कवाल्यांना किती वेळ लागतो, 1 तास लागतो. कोथरूडमधनं येणाऱ्या लोकांना किती वेळ लागतो, 1 तास 10 मिनटं ते 1 तास 20 मिनटं किती वेळ लागू शकतो. आणि पिंपरीतनं येणाऱ्याला किती वेळ लागतो, तर 4 मिनटं 3 मिनटं डिपेंडिंग ऑन मी किती हळू चालतो, फास्ट चालतो, चालत येतो. असं विचारल्यावरती अनेक लोक हसले त्या बिचारायला. मग साधा प्रश्न विचारला की मग ह्या जो तुमच्याकडे जाय करण्यामध्ये दिवसाचे 2 तास घालवताय आणि जो पिंपरीतनं येणारा माझा माणूस आहे त्याला फक्त 10 मिनटं दिवसाची लागत आहेत, ह्या 1 तास 50 मिनटाचं तो काय करतो. 1 तास 50 मिनटाचा तो काय करतो. कोणाला काही नाही, फॅमिलीबरोबर घालवतो, बॅडमिंटन खेळायला जातो, मित्रांबरोबर बसतो. वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आली. बट डज दॅट ॲड टू लिव्हेबिलिटी. अनेकांनी उत्तरं दिली की मी एक एक्स्ट्रा गाण्याचा क्लास करतो, मी मुलांना शिकवतो, मी थोडंसं व्यायाम करतो जेणेकरून माझी तब्येत चांगली राहील, सुधरेल. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लिव्हेबिलिटीला स्वतःमध्ये लक्ष द्यायला, मित्रांबरोबर सुद्धा वेळ घालवला तरी तुमची लिव्हेबिलिटीच वाढणार आहे. पण हा वेळ महत्त्वाचा आहे लिव्हेबिलिटी वाढवण्यासाठी. तो जर वेळ तुम्ही आज प्रवासातच वाया घालवणार असाल तर देर इज नो लिव्हेबिलिटी. आज आपण ज्या एरिया टार्गेटमध्ये बोलतो आहोत, डेक्कन ते वारजे बावधन, मला असं वाटतं की ह्या एरियामध्ये प्युअर रेसिडेन्शियल आणि थोडंफार इन्स्टिट्यूशनल असं याचं नेचर आहे.
मोस्ट ऑफ द पीपल हु आर लिव्हिंग इन धिस एरिया हे सगळेजणं कामासाठी कुठे ना कुठेतरी ट्रॅव्हल करत आहेत, अनलेस तुमचे ट्रॅडिशनल व्यवसाय, दुकानं, अशा स्वरूपाचे व्यवसाय त्याच ठिकाणी असतील तर. शिक्षणासाठी नशिबानं जवळपास कॉलेजेस आहेत, त्यामुळे कमी प्रवास करावा लागतो, पण मोस्ट ऑफ द वर्किंग क्लास इज ट्रॅव्हलिंग आउटसाइड दिस एरिया अँड दे आर ट्रॅव्हलिंग मिनिमम 9 to 10 kilometers वन वे पर डे. आणि म्हणून ही लाईन फार महत्त्वाची होती, जी कोथरूडवरनं सुरू होऊन कल्याणीनगरपर्यंत घेऊन जाते, कारण त्याच्याने तुमचे वर्क प्लेस, मॅक्सिमम वर्क प्लेस तुमची कनेक्ट होते. आज मला दुसरी चांगली गोष्ट सांगायला आनंद वाटतो की नुकतीच आजच दुपारी केंद्रीय कॅबिनेटनं आपली खडकवासला हडपसर खराडी ही लाईन मंजूर केलेली आहे आणि त्याचं एक एक्सटेन्शन माणिकबाग वारजे करत कर्वे रोडनी नळ स्टॉपला येऊन पोचणार आहे. अनेकांनी डोक्याला आठ्या पडल्या असणार आहेत, कारण पुढची 5 वर्ष भयंकर त्रास होणार आहे हे दिसतंय आता. बट वी आर टॉकिंग अबाउट लॉंग टर्म लिव्हेबिलिटी, लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. एकच गोष्ट सांगतो, नवल पण आहे, त्याला फक्त एक मला सांगायला आवडेल. यू सेड देर इज अ प्रॉब्लेम दॅट आपल्याकडे एवढा पैसा गोळा करता येत नाही, पण खरं तर ट्रान्सफॉर्मेशन कसं येतं? ट्रान्सफॉर्मेशन कम्स बाय डिलिव्हरिंग प्रॉमिसेस विदिन टाईम, अँड दॅट इज द ओनली की ऑफ चेंजिंग एनिथिंग. जर मी म्हटलं की मला तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था 5 वर्षात सुधारायची आहे, तर ती 5 वर्षात सुधारण्यासाठी मला 10% जर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये लोकांना ट्रान्सफर करायचं असेल, तर मला त्यासाठी ह्या 5 गोष्टी कराव्या लागतील आणि ह्या मला पुढच्या 4 वर्षात कराव्या लागतील. असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला माझ्याकडे एक क्लॉक सुरू होतं, एक टायमर सुरू होतो, आणि हे टाईम बाउंड पद्धतीनं जर आम्ही अंमलबजावणी केली तरच ते यशस्वी होईल. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही एक ॲम्बिशियस प्लॅन बनवलेला आहे. तो आहे, हे सगळे आता मी काही एरियाज वगैरे हे सगळं तुम्हाला पुण्याचा CMP आहे त्यामुळे डिटेल्स मी सोडतो, पण ही एक महत्त्वाची स्लाईड पाहायला विसरू नका. ह्या सगळ्या लोकांचं आज काय होणार आहे भविष्यामध्ये ह्याचं कुठे ना कुठेतरी एक हा भविष्यवेध आहे. PMCची लोकसंख्या 2011 मध्ये 35 लाख होती, ती आजच साधारणतः 60 लाखाच्या आसपास असेल, कारण वाढीव क्षेत्र जर आपण गृहीत धरलं, आणि 54 मध्ये ती साधारणतः 75 लाखाच्या आसपास पोचेल असा अंदाज आहे. PCMCची 17 लाख होती, ती PMCला ओव्हरटेक करेल असं दिसतंय. आता हे का अनेक लोकांना वाटतं की मी PMCत काम केलं म्हणून म्हणतोय का? आता तसं नाही, हे शास्त्रीयदृष्ट्या काढलेलं आहे. याचं कारण PMCचे अवेलेबल रोड विड्थ आणि PCMCची अवेलेबल रोड विड्थ करंट UDCPRमध्ये अवेलेबल होत असलेल्या FSI पोटेन्शियल, FSI युटिलायझेशन आणि स्टँडर्ड डेन्सिटी विचार करता जर सगळा अवेलेबल एरिया युटिलाइज केला तर PMCमध्ये PCMCपेक्षा जास्त लोक मावू शकत नाहीत. PCMC विल ओव्हरटेक देम, आणि हे ते चित्र दिसतंय. त्यामुळे PMCला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत, आणि ते नवलजींना आता माहिती आहे की खूप DPमध्ये इम्प्रूव्हमेंट कराव्या लागणार आहेत, खूप नवीन रस्ते करावे लागणार आहेत. पण त्याच्यासोबत लिव्हेबिलिटी जितकी PMCमध्ये जितकं तुम्हाला कंजेशन वाढत जाणार आहे, तेवढी PMCमधली लिव्हेबिलिटी कमी कमी होत जाणार आहे. आणि हा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्या सगळ्या व्यवस्थेकडे आहे की कलेक्टिव्हली वी मस्ट कॉन्सन्ट्रेट अँड इम्प्रूव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट सो ड्रास्टिकली की कॉमन मॅनला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जाण्याची इच्छा राहील, इच्छा होईल, आणि तो त्याचा वापर करेल. आणि त्याच्यासाठी ही काही महत्त्वाची एम्प्लॉयबिलिटीच्या बाबतीत देखील बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. हे सगळे ग्रोथ सेक्टर्स आहेत. कुठल्या भागामध्ये पुणे ग्रो होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि ह्या सगळ्याचा विचार करून आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन केलेला आहे. 6 महत्त्वाच्या दिशेनं पुण्याची ग्रोथ होते. एक हिंजेवाडी, नगर रोड, चाकण, लोणी काळभोर, खेड शिवापूर आणि पिरंगुट, या 6 डायरेक्शनमध्ये पुणं रेडियली पसरतं आहे. विजन आणि गोल्स जे आम्ही ठेवलेले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट शॅल अकाउंट फॉर 50% ऑफ ऑल पर्सन ट्रिप्स. इट्स अ व्हेरी ॲम्बिशियस टार्गेट दॅट वी आर कीपिंग. आज आपला फक्त 12%
कव्हरेज पब्लिक ट्रान्सपोर्टनी होतो आणि 12%वरनं पुढच्या 30 वर्षामध्ये आम्हाला 50%ला जर पोचायचं असेल तर वी नीड टू डू समथिंग ड्रास्टिक, आणि ते ड्रास्टिक मेजर्स आपल्या सगळ्यांना घ्यावे लागणार आहेत. नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट शॅल अकाउंट फॉर 35%. नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट म्हणजे सायकल आणि चालणे. आता हसला नाहीत कोणी. पुणेकर चालतात का हो? सायकल चालवतात का हो? अहो, मी 2000मध्ये पासआउट झालो COEPतनं. मी 96मध्ये या कॉलेजमध्ये आलो. मी मूळचा डोंबिवलीकर आणि डोंबिवलीतून मी केळकर कॉलेजला मी रेल्वेने जायचो. माझी आई केळकर कॉलेजला होती, त्याच्या आधी मिठीबाईला होती, माझ्या वडिलांचं ऑफिस CSTला होतं आणि ते सगळे रेल्वेने जायचे लोक आणि ते चालत जायचे स्टेशनपर्यंत. स्टेशनपासून तिथे उतरायचे, तिकडनं पुन्हा चालत ऑफिसपर्यंत जायचे, परत ऑफिसमधनं चालत यायचे, डोंबिवली स्टेशनला उतरल्यावरती परत घरी चालत यायचे. एकदम परफेक्ट उत्तर दिलेले आहेत. मग पार्किंगच्या गाड्या पण काढायला लागतील ना, कारण सेम यूज आहे. स्पेसचा जो यूज आहे तो सेम आहे. आपण ह्या विषयावरती मोठी महाचर्चा करू. मी काय म्हणतोय, माझा प्रॉब्लेम मी सांगतोय. आपण चालणं विसरलो एवढंच आत्ता म्हणतो. आपण आत्ता नको, माझा वेळ देतो ना मी, आपण बोलू ना आपण याच्यावरती, म्हणजे हा फ्लोमध्ये संपून जाईल. पॉईंट टू बी नोटेड इज वी आर नॉट वॉकिंग, वी आर नॉट सायकलिंग. मी 96 ते 2000 या शहरात आलो त्यावेळेला वी वर सायकलिंग अ लॉट. पुणे हे बायसिकलिस्टचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. आणि जर आपल्याला चालता येत नसेल तर आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारणा करावं लागेल. वी हॅव स्टार्टेड. तुम्ही जर PCMCत जाऊन पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि तो मार्ग पुण्यानेच दाखवला PCMCला. आणि आता PCMCचं पाहून PMCमध्ये देखील नवल साहेबांनी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केलेली आहे. पण हा कॉन्फ्लिक्ट आहे. आपण तो कसा कॉन्फ्लिक्ट आहे हे नंतर बघूच. ज्या ठिकाणी फुटपाथ करायचा असतो त्या ठिकाणी फुटपाथला तिकडचेच नागरिक सुरुवातीला विरोध करतात आणि तो झाल्यानंतर सुरुवातीची एक वेळ अशी असते की ज्या वेळेला खूप टिचून तिकडे हॉकर्स येऊ द्यायचे नाही, त्या फुटपाथवरती पार्किंग होऊ द्यायचं नाही, यासाठी जॉईंटली खूप मेहनत करावी लागते. मी 3 वर्ष, मी म्हटलं ना, ट्रान्सफॉर्मेशन यायला खूप टिचून उभं राहावं लागतं आणि खूप स्ट्रॉंग रिझॉल्व लागतो. एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही चांगला फुटपाथ, 5 मीटर वाईड फुटपाथ, युरोपातले बघितले असतील आपण सगळ्यांनी, असं 5 मीटर वाईड फुटपाथ केला की सगळ्यांचे डोळे विस्फारतात. कारण त्याच्यावरती गाडी पण छान सेफली उभी राहू शकते, त्याच्यावरती हॉकरचा ठेका नाही, त्याच्या मागे मस्त ताडपत्री टाकून बसायची व्यवस्था पण करता येऊ शकते, घोळकीच्या घोळकी बसू शकतात. पण त्यावेळेलाच आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रेशर सहन करून त्या सगळ्यांना बाहेर काढावं लागतं आणि चालणाऱ्यांना प्रायमसी, सायकलवाल्यांनाच प्रायमसी द्यावी लागते. आणि हे कुठेतरी तुम्ही आणि मी एकत्र आलो तरच ते शक्य होतं. हे करत राहायला लागतं आपल्याला, पण हे प्लॅनिंग सुरू करायला लागेल. कारण आज आपल्याला इतकी सवय लागलेली आहे स्मॉल एरंडसाठी बाईक काढायची. ब्रेड आणायचा असेल, दूध आणायचं असेल तरी आपण चालत जात नाही, आपण पटकन बाईक काढून जातो. निश्चित प्रॉब्लेम्स आहेत, विल हॅव टू गो अहेड. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. 80% पॉप्युलेशनला 500 मीटरमध्ये बसस्टॉप मिळाला पाहिजे. 50% पॉप्युलेशनला 500 मीटरमध्ये एक मेट्रोचं स्टेशन मिळालं पाहिजे. 60% लोकांना 500 मीटरमध्ये बसस्टॉपपासून जॉब मिळाला पाहिजे. 40% लोकांना 500 मीटर फ्रॉम MRT स्टेशनपासून जॉब मिळाला पाहिजे. इफ हे जर साध्य करायचं असेल तर आपल्याला बस आणि मेट्रोचं जाळं हे विस्तारित करावं लागेल. आणि हे मेन रोड्सवरती बसेस आणि मेट्रोज जातील, बट बायलेन्स आणि गल्ल्यांमध्ये लोकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी स्मॉल फीडर्स, छोट्या बसेस, मिनी बसेस किंवा पेडेस्ट्रियनायझेशन किंवा इन फ्युचर सेफ झाल्यावरती पब्लिक बायसिकल शेअरिंगचा एफर्ट जो संस्कृती मेनन मॅडमनी आणि पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये करून बघितला होता. काही अडचणींमुळे तो आज आपण पुढे नेऊ शकले नाही, पण ती वेळ आलेली आहे की पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सचा पार्ट आहेच त्याच्यामध्ये, त्याच्यानी सस्टेनेबिलिटी आणि आपल्या कार्बन फुटप्रिंटवरती निश्चित इम्पॅक्ट होणार आहे. पण मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. रस्त्यावरती कर्वे रोड खचाखच भरलेला आहे, त्याच्यावरती भरपूर वाहनं चाललेली आहेत. ही सगळीच्या सगळी वाहनं बदलून इलेक्ट्रिक केली तरी ते चित्र बदलेल का हो? जर ते बदलणार नसेल तर त्याच्यानी माझ्या लिव्हेबिलिटीला काही फरक पडणार नाही. थोडासा फरक
श्वसनामध्ये निश्चितपणे पडेल. त्यामुळे ते देखील करत राहायचंच आहे. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रस्त्यावरचं कंजेशन कमी होत नाही. आणि ते कंजेशन कमी करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून पब्लिक ट्रान्सपोर्ट, नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट ह्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 3 व्हीलर्सवरती आम्ही म्हटलेलं आहे, 3 व्हीलर्स सगळ्यांना न्यूसन्स वाटतात, पण एक वेळ अशी येणार आहे की 3 व्हीलर हा आपला लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा सगळ्यात महत्त्वाचा प्लेयर राहणार आहे. आणि आम्ही खूप स्ट्रॉंगली एंगेज करतो आहे रिक्षा पंचायत, त्यांचे युनियन्स सगळ्यांच्या बरोबर. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस, नो डाऊट, आणि त्यांच्याशी काम करणं, त्यांच्यासोबत वर्क करणं. पण जसजसे मार्केट डिमांड वाढत जाईल तसतसं शेअर ऑटो सुरू होईल. शेअर ऑटो एकदा कन्व्हिनियंट झाली, कारण परत एकदा मी माझ्या बालपणावर जातो डोंबिवलीमध्ये. डोंबिवली स्टेशनला उतरल्यावरती मानपाडाला जाणारे एक स्टँड पूर्णच्या पूर्ण 40 रिक्षा तिथे उभ्या, आयरे गावाला जाणारा दुसरा स्टँड तिकडे 40 रिक्षा उभ्या, कल्याण रोडला जाणारा तिसरा, असं सगळीकडे जाणाऱ्यांचं बरोबर रस्ते, शेअर ऑटो ठरलेल्या. इतक्या संख्येने लोक येत होते की तिकडे 25,000 रिक्षा होत्या, दिवसभर शेअर ऑटो चालवत राहायच्या. अशी परिस्थिती कुठे ना कुठेतरी आज कोथरूडमध्ये मला दिसेल अशी मी आशा धरून आहे. कारण मयूर कॉलनीतनं जवळच्या स्टेशनला जायला इकडनं आम्ही बाईक काढून तिथे पार्किंग शोधतोय आज, आणि तिथे कुठेही पार्किंग नाही आहे. सगळेजण मला विचारणार आहेत, तुम्ही पार्किंगचा विचार केला नाहीत का? केला, पण ते देता येणार नाही. याचं कारण अवेलेबल ओपन स्पेसेस, पार्किंग लॉट्स सगळे जरी मी वापरून एक्सप्लॉइट केले तरी मला 30,000 PCU म्हणजे 50,000 लोकांना मी सॅटिस्फाय करू शकतो. एक पार्किंग लॉट बांधला, तिथे तुम्ही आलात, 15 मिनटं थांबलात आणि गाडी काढलीत तर मला त्याचं युटिलायझेशन वाढतं. पण हा डे लॉंग पार्किंग लॉट होतो, जसं तुम्हाला अपेक्षित आहे की मी सकाळी जाताना तिथे गाडी पार्क करून संध्याकाळी आल्यावरती घेऊन जाईन, म्हणजे दिवसभरामध्ये तुमची गाडीनी जागा अडवून धरली ना पूर्ण. मग ते फिरत नाही राहिलं, रोलिंगमध्ये नाही आला पार्किंग लॉट. त्यामुळे आम्ही खूप अभ्यास केला. पहिले 3 महिने मी खूप पार्किंग देईन म्हटलं. सगळ्यांना मी सांगितलं हो लगेच करतो. मी PMCला विचारलं, PCMCला विचारलं, जागा द्या म्हटलं. पार्किंग सुरू पण केले. तोंडावर पडलो. मला काय कळलं तर 50,000 लोकांना मॅक्सिमम सगळ्या जागा केल्या तर मी पार्किंगचा फायदा देऊ शकीन. माझी रायडरशिप एक्सपेक्टेड 6 लाख आहे. म्हणजे आय एम एंटरिंग म्हणजे हारलेलोच आहे मी एंटर करतानाच. मला कधीच ते सॅटिस्फाय करता येणार नाही आहे. सो पार्किंग इज आउट ऑफ क्वेश्चन. इट इज नो लॉंगर माय प्रॉब्लेम. आता ज्याला जुगाड करून पार्किंग मिळेल तो ग्रेट, त्याचं निघालं. बाकीच्यांनी काय करायचं? दिवसभरात नंतर येणारे लोक आहेत, उशिरा येणारे लोक आहेत, ज्यांना पार्किंग ते मिळणारच नाही आहे, त्यांना मात्र कुठे ना कुठेतरी विचारच करावा लागेल की लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी वेगळे ऑप्शन्स पाहायचे आहेत. वॉक, बस, सायकल. सो दिस इज व्हॉट वी आर प्रमोटिंग. एक छान संकल्पना परदेशामध्ये सुरू आहे, आपल्या इथे पण करणारे असं संस्कृती म्हणते. वॉक बस. आपण सेफ फील करत नाही रस्त्यावरनं चालताना. वॉक बस म्हणजे काय? ते एका बसमधनं 40-50 माणसं जातात. 40-50 माणसांनी यायचं, त्यांच्याभोवती एक असं कोंडाळं करायचं आणि 40-50 लोकांनी एकत्र चालत जायचं. त्यांना व्हॉलेंटियर्स मिळतात, व्हॉलेंटियर्स त्यांना गाईड करत राहतात. सगळे ऑटोमॅटिकली थांबतात. 40-50 लोक रस्त्यातनं आलेले असले की बरोबर म्हणतात मोर्चा चाललाय, जरा जाऊन दे. 40-50 लोक एकत्र चालताना दिसले, तसंच 40-50 सायकलवाले एकत्र चालताना सायकलवरनं दिसले तर लोक त्यांच्याकडे आदरानं पाहतात. एकटा दुकटा पेडेस्ट्रियन हा कोणाच्या किचगंटीत नाही. त्याला कुठलाही आदर आपली व्यवस्था देत नाही ना. आपण स्वतः गाडीत बसलेलो असताना त्याला कुठलाही आदर देत. आपण म्हणतो की बघा किती आदर आहे सिंगापूरमध्ये चालणाऱ्याला, तो किती छान चालतो, तो आला की सगळे लोक थांबून उभे राहतात. आपणच परत इथे आल्यावरती आपण त्याच्या विरुद्ध वागतो. हे सगळे आपल्यातलेच गुण जर आपल्याला चांगले मार्गी लावायचे असतील तर विल हॅव टू युनाइट. विल हॅव टू कम टुगेदर अँड क्रिएट सम इंटरव्हेन्शन्स. की ठीक आहे आपण 25 लोक एकाच वेळेला सगळेजण ऑफिसला जातो ना. पूर्वी ट्रेनमध्ये माझे वडील दररोज CSTला जायचे. त्यांचा 15 लोकांचा पत्ते खेळणाऱ्यांचा ग्रुप ठरलेला होता. एकदाही ती 8-12ची अंबरनाथ चुकली नाही त्यांची.
एवढं ते बॉन्डिंग होतं. तसं बॉन्डिंग करून दररोज एका दिशेनं जाणारे 25 लोक एकत्र गेले तर काय फरक पडेल? पण 25 लोक जर एका वेळेला एकत्र जाऊ शकलो आपण तर दॅट प्रमोट्स सेफ्टी, कनेक्टेडनेस अँड कलेक्टिव्हिटी. या अनेक इंटरव्हेन्शन्स आहेत जे पुढे घेऊन जायला मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. बिकॉज हे पब्लिक ओरिएंटेड इंटरव्हेन्शन्स आहेत, हे डिमांड सेंट्रिक इंटरव्हेन्शन्स आहेत जे आम्ही सप्लाय सेंट्रिक ऑर्गनायझेशन्स तुम्हाला देऊ शकत नाही. आणि म्हणून आज ज्या संस्थांबरोबर आम्ही काम करतोय त्यांच्याकडनं तुम्हा सगळ्यांकडनं अपेक्षा आहेत की आपापल्या एरियामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट युजर ग्रुप बनला पाहिजे. वॉकर्स ग्रुप आपले सकाळी आहेत, आपण सगळेजण चालतो, पण आपले स्वतःचे एक युजर ग्रुप्स, वापरकर्त्यांचा समूह तयार करणं की ज्यांनी एकत्रितपणे येऊन आपल्या समस्येला मार्ग काढत काढत पुढे जाणं, हा खूप मोठा कामाचा भाग मला वाटतं की भविष्यामध्ये सिव्हिल सोसायटीकडनं येणार आहे. प्रायव्हेट व्हेकल्सची संख्या आज 70% आहे. दिवसाला आपण जवळपास पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूचे सगळे RTO धरून दिवसाला 1000 व्हेकल्स रजिस्टर करतो. विचार करा आपल्या इथे काय परिस्थिती होणार आहे. आणि त्यात आता GST कमी झालेला आहे. अनेकांना खूप आनंद झाला, स्वस्तात वाहन मिळालं. पण रस्त्यावरती काय होणार आहे ह्याचं आम्हाला माहिती नाही. आम्ही आपले मॉडेल करतो, मॉडेल करून असे डोळे विस्फारतो, घाबरतो, कसं होणार आहे, लवकर दुसरीकडे जागा बघूया. मी अनेकांना सांगतो की मला सारखं वाटत राहतं, तुम्हाला देखील अनेकांना वाटत असेल की दापोलीत एक आपलं फार्म हाऊस बांधूया, तिथे जाऊन राहूया, तिकडे छान, किंवा आपल्या गावी जाऊन राहूया, कुठे जिकडे असेल तिथे. मी गेल्या मीटिंगमध्ये पण हे उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं, अनेकांना पटलं. पुण्यासारखं लिव्हेबिलिटी कुठे नाही, तिथे जाऊन राहणं शक्य नाही. इफ यू वॉन्ट टू बेटर अवर लाईफ, इट इज हिअर अँड नाऊ, नोवेअर एल्स. हे डोक्यात धरून ठेवा. आपण कुठेही जाऊ शकणार नाही, कुठेही जाऊन राहणार नाही. कोविडमध्ये अनेक लोक पुन्हा गावाला गेले, कोविड संपता क्षणी नाही राहू शकले, सगळेजण परत आले. इट इज द प्लेस विच हॅज गॉट द हायेस्ट लिव्हेबिलिटी. पण ती डिटेरिएट होऊ द्यायची नसेल तर आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. आपण काहीच केलं नाही सिनारिओमध्ये जर गेलो तर आपल्याला भयंकर स्थितीला सामोरं जावं लागणार आहे. आणि नेटवर्क स्पीड साधारणतः 15-14 किती खाली होईल ते आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे वी हॅव टू गो फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑगमेंटेशन. CMPमध्ये आपण आज ज्या चालू असलेल्या मेट्रो आहेत, या 3 मेट्रो लाईन्स आहेत. आणि आता 4थी मेट्रो लाईन आत्ता दिसते, जी ऑरेंजमध्ये दाखवलेली आहे, ती आज मंजूर झालेली आहे. पिंकमध्ये ज्या दिसत आहेत त्या एक्सटेन्शन आहेत, त्याचं ऑलरेडी टेंडर झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता चांदणी चौकापर्यंत इथे मेट्रो एक्सटेंड होईल. आणि तशीच एक वारजेवरनं मेट्रो येऊन नळ स्टॉपला कर्वे रोडनी येऊन ही कनेक्ट करणार आहे. त्यामुळे एंटायर कोथरूड विल गेट कवर्ड. कुठल्याही कोथरूडकराला साधारणतः 1 किलोमीटर अंतरामध्ये तुम्हाला मेट्रो स्टेशन असेल, अशी स्थिती पुढच्या 5 वर्षामध्ये झालेली असेल. एकच रूट राहतो, तो म्हणजे बायपासवरनं तुम्हाला हिंजेवाडीला जर जायचं असेल तर डायरेक्ट बायपासवरनं जाता येत नाही. ती लाईन भविष्यामध्ये येणार आहे. त्यामुळे ही जी खालनं जाणारी जी जांभळी लाईन दिसते ती भविष्यामध्ये येणारी लाईन आहे. त्यामुळे तेही यायला अजून थोडासा अवकाश आहे, पुढच्या फेजेसमध्ये ती येईल. तोपर्यंत आमचं म्हणणं असं आहे की ह्या एक्सटर्नल रोड म्हणजे जो आपला बायपास रोड आहे त्याच्यावरनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बस वाहतूक दर 1 मिनिटाला एक पब्लिक बस हिंजेवाडी वाकडपर्यंत कनेक्ट करणारी किंवा निदान बाणेरपर्यंत कनेक्ट करणारी आणावी लागेल असा आमचा विचार आहे. इतर हे जे नेटवर्क दाखवले हे कॉम्प्रिहेन्सिव्ह नेटवर्क ऑफ फ्युचरमध्ये किती मेट्रो झाली असेल तर साधारणतः 200 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण आज पुण्यामध्ये आणण्याचा विचार करतो आहोत. ज्याच्यानी हे जे आपण सिद्धांत मांडतो आहे की आपल्याला किमान 500 मीटरमध्ये 50% नागरिकांना मेट्रो मिळेल असं शक्य होईल. तरीसुद्धा जे लांब राहतील त्यांना कुठे ना कुठेतरी अन्य मार्गांचा, बसेसचा विचार करावाच लागणार आहे. BRTS कॉरिडॉर्स आपल्याकडे आहेत, ते स्ट्रेंथन करावे लागेल. आज BRTSवरती अनेक लोक नाराजी व्यक्त करतात. ती नाराजी व्यक्त करण्याचं मूळ कारण असं आहे की BRTS कॉरिडॉर आपण BRTS सारखा चालवतच नाही, आमच्याकडे तेवढ्या बसेसच नाहीत. जर माझ्याकडे बसेस आल्या, जर मी 1 मिनिटाला बस पाठवली तर BRT कॉरिडॉर माझा कायम भरलेला दिसेल. आणि जर मला शाश्वती असेल की BRTमधनं माझ्या सारख्या बसेस जाणार आहेत तर सगळे लोक त्या बसेस वापरतील याचा माझा विश्वास आहे.
आय एम आफ्टर. आपण दरवर्षी 500,000 बसेस घेतो, पण तेवढ्याच कंडम होतात. त्यामुळे माझ्याकडे इफेक्टिव्हली बसेसच्या संख्येमध्ये वाढ झाली नाही आहे. ह्या वर्षी आम्ही खूप प्रयत्नपूर्वक 1000 बसेस PMRDAकडनं आणि PCMC PMCकडनं आणि 1000 बसेस PM बस सेवा ह्या योजनेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. जर एकदम 2000 बसेस आपल्याकडे आल्या तर खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा पडेल. दुसरी गोष्ट, आपण काय केलं, सगळ्या ठिकाणी आपल्याला बस हवी आहे, त्यामुळे आम्ही 750 रूट देऊन टाकले आणि आमच्याकडे आहेत 1600 बसेस. म्हणजे एका बस रूटवरती साधारणतः 2 बसेस फिरतात. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? 1 तासाने. एक बस गेली की 1 तासाने. त्यामुळे एक गेलेली बस सुटली की अन्य मार्ग शोधायला सगळेजण मोकळे होतात. त्यामुळे कधीही सॅच्युरेशन मोड कुठल्याही रूटचं होत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं पब्लिक ट्रान्सपोर्ट कधीही रुजू होऊ शकत नाही. जर खरे एवढ्या पॉप्युलेशनला, 1 कोटी पॉप्युलेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या बस मला हव्या असतील तर मला आजच 5000 तरी बसेस या शहरात पाहिजेत. किमान 4000 बसेस आत्ता चालू पाहिजेत. आज आम्ही 1700 बसेस फक्त चालवतो आहोत. हे ऑपरेशनल फ्लीट आज 1880ची आहे. साधारणतः 367 वेगवेगळे रूट चालू आहेत आणि टोटल ट्रिप्स 20,466 होतात. ह्याच्यामध्ये आपल्याला रूट्स कमी करून जे लास्ट माईल फीडर रूट्स आहेत की नजीकच्या स्टेशनला फीड करणारे जे रूट्स आहेत, ज्याच्यानी मल्टीमोडॅलिटी खूप चांगल्या रीतीने डेव्हलप होईल, असे सॅच्युरेटेड रूट्स आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे. PMPMLसाठी आम्ही काही नवीन बस रूट्स आयडेंटिफाय केलेले आहेत. बस टर्मिनल्स आपण साधारणतः 12 नवीन टर्मिनल्स रिडेव्हलप करायला सांगितलेत आणि 11 नवीन टर्मिनल्स PMPMLसाठी लागणार आहेत. डेपोजच्या बाबतीतही काही रेकमेंडेशन आहे. इंटरसिटी टर्मिनल्ससाठी रेकमेंडेशन आहे. रेल्वे लाईन्समध्ये ऑगमेंटेशन काही म्हटलेलं आहे. काही ठिकाणी डबलिंग ऑफ लाईन्सचं आम्ही सजेशन दिलेलं आहे. रेल्वेबरोबर देखील या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे की लोणावळा पुणे कॉरिडॉरचं जर लाईन 3 लाईन 4 करता आली तर त्याच्यावरती देखील पाठपुरावा सुरू आहे. आज आपल्या पूर्ण रेल्वे कॉरिडॉरची ट्रेन कपॅसिटीच संपलेली आहे. त्यामुळे कुठलंही नवीन सेवा तिकडनं सुरू करायची म्हटली तरी इट इज व्हेरी प्रॅक्टिकली डिफिकल्ट टू स्टार्ट एनी न्यू सर्व्हिस. त्यामुळे लाईन वाढवणं याच्याशिवाय पर्यायच नाही. किंवा पुणे स्टेशन डिकंजेस्ट करून हडपसर स्टेशन असेल किंवा खडकी स्टेशन असेल, चिंचवड स्टेशन असेल, तिकडे काही सर्व्हिसेस टर्मिनेट करणं, अशा प्रकारचे काही इंटरव्हेन्शन्स तिथे करावे लागणार आहेत. रोड कनेक्टिव्हिटी देखील पुरंदर एअरपोर्ट भविष्यामध्ये येणार आहे आणि त्याच्याकडे आपल्याला रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करावी लागणार आहे, नाहीतर तो पूर्णच्या पूर्ण कॉरिडॉर भयंकर जॅम होऊन जाईल असं देखील वाटतं आहे. रोड डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही खूप प्रकारचे इंटरव्हेन्शन्स इम्प्रूव्हमेंट्स सजेस्ट केलेले आहेत. हा ऑनलाईन आपल्याकडे आहे प्रेझेंटेशन, त्यामुळे मी आता काही फार ह्याच्यावरती बोलत नाही. तुमच्या प्रश्नांसाठी मी जास्त वेळ देऊ इच्छितो. कॉस्ट ऑफ धिस एंटायर 30-year इन्व्हेस्टमेंट प्रपोजल इज रफली अराउंड 1,30,000 crore. 1,30,000 कोटी ही जास्त रक्कम नाही. पैशाची आपल्याकडे कमतरता नाही. कॅपिटल फंडसाठी पैसे जनरेट होऊ शकतात. ओनली थिंग इज दॅट द युजरशिप शुड इन्क्रीज सो दॅट दिस मनी गेट्स युटिलाइज्ड करेक्टली. आम्हाला फक्त चांगल्या रीतीनं प्लॅन करावं लागेल. वेगवेगळ्या यंत्रणा जर आजच म्हटलं तर जसं नवल म्हणाला 2,000 कोटी त्यांना प्लॅन करावे लागतील ऑन प्रायोरिटीज. 5,000 कोटी आम्हाला दर वर्षासाठी प्लॅन करावे लागतील ऑन प्रायोरिटीज. PCMC विल प्लॅन 2,000 crores, PMRDA विल प्लॅन 2,000 crores. असं करत करत सगळ्या एजन्सी म्हटल्या तर दरवर्षी 10,000 कोटीचं प्लॅन करणं आम्हाला कठीण नाही. आणि 10,000 कोटी इज अ मॅसिव्ह अमाऊंट विच कॅन ट्रान्सफॉर्म पीपल्स लाईव्स. वी जस्ट हॅव टू बी फोकस्ड. प्रायोरिटी आणि हा फोकस आहे. सगळ्यांचे एफर्ट्स त्या दिशेनं चालू आहेत आणि ते टाईम बाउंड पद्धतीनं जर 4 वर्षात प्रोजेक्ट करायचं म्हटलं असेल तर 4 वर्षात करायचं म्हणजे करायचं असं ठरवून ज्यावेळेला आम्ही एकत्रित कामाला लागू त्यावेळेला हा फरक निश्चितपणे जाणवेल. शेवटच्या मुद्द्यावरती येतो की डेक्कन टू वारजे किंवा डेक्कन टू बावधन ह्या क्षेत्रामध्ये मी सुरुवात केली होती तसं हा लार्जली रेसिडेन्शियल किंवा इन्स्टिट्यूशनल एरिया आहे. तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक सिंगल जर्नी प्लॅन करावी लागेल. इट इज अ बिहेवियरल चेंज आणि तो बिहेवियरल चेंज आपण नागरिकांनी कसा करायचा
हा कॅल्क्युलेशन प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी करावं लागेल. वी हॅव 1000 रिझन्स नॉट टू चेंज अवर बिहेवियर. आणि हे ह्युमन नेचर आहे. म्हणजे मी दुसऱ्यांना खूप ज्ञान देईन, उपदेश देईन, पण मला अंगवळणी पडलेलं दररोजचं माझं वर्तन बदलायला कोणी सांगितलं तर त्याला माझा 100% रेजिस्टन्स आहे. आणि हा रेजिस्टन्स ब्रेक कसा करायचा ह्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला एक सोल सर्च करावं लागणार आहे. वी कॅन आर्ग्यू 1000 थिंग्स की तुम्ही हे करा, ते करा, आम्ही सगळं करायला तयार आहोत, तेही करा, तेही करा. आर वी गोइंग टू स्टार्ट? माझं काय म्हणणं आहे, आय ऑलवेज चॅलेंज की ॲव्हरेज मुंबईकर एवढं घाणेरडं वेदर मुंबईत असूनही पुणेकरापेक्षा 3 पट जास्त चालतो, तर मग आपण पुणेकर का नाही चांगलं चालू शकत? कारण आपल्याकडे 10 महिने सुंदर वेदर आहे हो, घाम येत नाही. 2-3 महिने घाम येतो आपल्याला. पाऊससुद्धा असा एखाद्या वेळेला पडतो की दबादबा बदाबदा पडतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असं रिमझिमच पाऊस असतो. त्यामुळे 10 महिने जर आपल्याकडे एवढं छान वेदर असेल, ज्या वेदरच्या आशेपायी असंख्य लोक या शहरामध्ये येत आहेत, तर आपण का करू नये? सायकलिंग मी आत्ता थोडंसं पार्क करीन, कारण सायकलिंगसाठी निश्चितपणे एक चांगलं सेफ्टी देणारं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. बट वॉक इज पॉसिबल. बिकॉज आय एम सीइंग, तुम्हाला वाटत असेल की लोक चालत नाहीत, पण आज चालणारे लोक रस्त्यावरती अदृश्य आहेत. ज्या वेळेला प्रसन्न देसाई सर आपले आर्किटेक्ट आहेत, प्लॅनर आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही रोड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पेडेस्ट्रियन्स इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली, त्यावेळेला आम्ही टाईमलॅप्स लावले, आठवडाभर व्हिडिओ लावून ठेवला की किती लोक चालतात पाहूया. आणि काय दिसलं असेल तर असंख्य लोक चालत राहतात, त्या गर्दीतनं वाट काढत राहतात, स्वतःचा जीव मुठीत घेऊन चालत राहतात. लहान मुलं असतात, शाळेत जाणारी मुलं असतात, काम करणारे गरीब मजूर असतात, अनेक महिला सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी काम करत असतात, त्या जात येत असतात, म्हातारे कोतारे, फळवाले, भाजीवाले, फेरीवाले, असंख्य प्रकारचे लोक त्या ठिकाणाहून चालत असतात. अनेक शूद्र नागरिक चालत असतात, कुत्रे फिरवणारे लोक चालत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिकडनं चालत असतात. आणि हा टाईमलॅप्स बघितल्यावर असं कळलं की हे लोक आज कसे चालत आहेत. आपण पूर्वीच्या काळी एक असं 2-3 फुटी फुटपाथ त्याचं नावादाखल वानगी दाखल बनवून ठेवलेला होता की जो कधीच चालण्यालायक नव्हता. त्याच्यावरती एन्क्रोचमेंट झाली, त्याच्यावरती DP येऊन पडला, काहीतरी झालं, त्यामुळे तो चालण्यायोग्यच नाही, त्यामुळे तो एन्क्रोच झाला. मग त्याच्या बाजूने चालायचं म्हटलं तर तिथे तर पहिलं लाईन पार्किंगनीच गेली. मग फेरीवाला आला, तो त्याच्या बाहेर येऊन उभा राहिला. ॲक्च्युली ज्यावेळेला पाहतो तेव्हा 24 मीटर रोडवरती ॲक्च्युअल गाडीची लेन 1.5 लेन जात असते वन वे, म्हणजे 3 लेन फक्त वापरण्यात येतात 24 मीटर रस्त्यावरती. ॲक्च्युअल कॅरेजवे जो फ्लोमध्ये असतो, त्याच्या बाजूचं एक कॅरेजवेमध्ये कसं बसं तो अर्धा कॅरेजवे जो उरला आहे त्याच्यात पेडेस्ट्रियन चालत असतात. आणि त्यामुळे आमच्या इकडच्या महिला, सिनियर सिटीजन सगळ्यात जास्त अनसेफ फील करतात, कारण ते ॲक्च्युअल कॅरेजवेमधनं जात असल्यामुळे चेन स्नॅचिंग, पर्स स्नॅचिंग किंवा धक्का लागून पडण्याचे जे प्रकार आहेत ते सर्वाधिक झालेले आहेत. सेफ्टी ऑफ पेडेस्ट्रियन हा सगळ्यात एसेन्शियल गोष्ट आहे की जी आपल्याला सेग्रिगेटिंग रोड फॉर पेडेस्ट्रियन एवढ्या साध्या गोष्टीनं करण्यासारखं झालं माझं. हो, हे एवढं जर आपण केलं तरीसुद्धा आपल्याला करणं शक्य आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांची मागणी सेफ पेडेस्ट्रियनायझेशन एवढीच असावी. ह्या मुद्द्याला येऊन मी थांबतो, कारण हा जो एरंडवणा कोथरूड भाग आहे हा सगळ्याच्या सगळा मेन 2 आर्टिलियर रोड्स आहेत आणि त्या 2 रोडला कनेक्ट करणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. आणि एक भविष्य मला दिसते, महात्मा सोसायटीपासून सुरुवात करत नवसह्याद्री, कर्वेनगर करत करत प्रभात रोड एरंडवणापर्यंत या एव्हरीबडी इज रिडेव्हलपिंग. चक नाही, तुमचा पण नंबर लागणार आहे आणि तुम्ही देखील त्या 1.5 पट मिळणाऱ्या जागेच्या आशेपायी भुलणार आहात. आणि हे होणार आहे जर त्याची तयारी तरी करूयात आज. इफ इट इज बाउंड टू हॅपन, लेट्स बी प्रिपेअर्ड. जर तुमची लिव्हेबिलिटी ती कमी होताना दिसत आहे तर तुम्ही फ्युचर प्लॅन कसं करता? मी सांगितलं पळून जाण्याचे दोर कापून ठेवलेलेच आहेत. आपल्याला इथेच राहायचं, हेच इम्प्रूव्ह करायचं आहे. हाऊ डू वी डू इट? आज सुरू करूया. आपण प्रश्न घेऊया. धन्यवाद. धन्यवाद हर्डीकर सर. अतिशय
मार्मिकपणानं हार्डीकर सरांनी एक महामेट्रोचे संचालक म्हणून त्यांची भूमिका आपल्यापुढे मांडलेली आहे. एक पुणेकर म्हणून आपल्या असणाऱ्या अपेक्षा या नक्कीच आहेत, परंतु प्रशासन म्हणून सुद्धा, महानगरपालिका म्हणून सुद्धा त्यांनासुद्धा काय वाटतं हे आज आपल्यासमोर इथे मांडलं. आणि या समस्येवर जर उपाय शोधायचा असेल तर केवळ प्रशासन किंवा मेट्रो नाही, तर आपण सगळ्यांनी सुद्धा सक्रिय आणि पॉझिटिव्ह जर रिस्पॉन्स दिला तर या समस्येवर नक्कीच आपल्याला मार्ग काढता येईल. कमिशनर सरांना जरा लवकर जायचं आहे, तर आपल्यापैकी जे प्रश्न आलेले आहेत त्यातले काही निवडक प्रश्न आधी आपण आयुक्त सरांना विचारूयात. मी अभ्यंकर सरांना विनंती करतो की प्रश्न ते विचारत. धन्यवाद रामसाहेब आणि हर्डीकर साहेब दोघांनाही की खूप विस्तृत माहिती दिलीत पुण्याचं पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल. भरपूर प्रश्न आलेले आहेत, एक 40 प्रश्न आहेत, पण तेवढे काय आपल्याला घेता येणार नाही, म्हणून मी त्याच्याकडे हो ठीक आहे. सो त्यातले अर्थातच खूप लोकांचे ओव्हरलॅपिंग प्रश्न आहेत, ते तेवढे फक्त मी त्यातले 2-3 महत्त्वाचे प्रश्न घेतो. आत्ता हर्डीकर साहेबांनी CMPच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं की साधारणपणे एक 85% वाहतूक आपल्याला वॉकिंग, बस, पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑल टाईप्स ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि सायकलिंग यांनी करायचे. खाजगी वाहनांचा हिस्सा आपल्याला 50%च्या आसपास आत्ता आहे, तो आपल्याला 15% खाली आणायचा आहे. या सगळ्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉक, बस, सायकल अँड मेट्रो. त्यातले मेट्रोचे साहेब आहेत आपल्याकडे. आणि वॉक, बस, सायकलचा बऱ्याच अंशी, 100% नाही म्हणत मी, ही जबाबदारी मनपा आणि पिंपरी चिंचवड म्हणजे दोन्ही महानगरपालिकांकडे जाते. तर प्रश्न थोडेसे असे आले, त्याचा एक सारांश असा की आपल्याला अर्थातच चालणं सेव्ह केलं पाहिजे. सार्वजनिक वाहतूक, मग ती फीडर म्हणून असेल किंवा इंडिपेंडंट असेल, सगळ्या प्रकारची आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे. सायकलिंगचा पण आपण उल्लेख केलात. ॲट द सेम टाईम पुण्यामध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं काम चालू आहे, नाही असं नाही, पण आपल्याला खूप फ्लायओव्हर बांधलेले जाताना दिसतात. मेट्रोच्याच कॉरिडॉरच्या खालून फ्लायओव्हर बांधला जाताना दिसतो. आणि जर आपण खाजगी वाहनांची सोय करत गेलो तर सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन कसं मिळणार. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की वॉक, बस, सायकल ह्याला उत्तेजन देणं हे चांगलंच आहे, त्याच्याबरोबर खाजगी वाहनांना डिस्करेज करणारे प्रकल्प पुणे महानगरपालिका प्लॅन करते आहे का, आणि असेल तर ते कोणते. नाही, ॲक्च्युली खाजगी बसेसला डिस्करेज करण्यासाठी असं कुठलाही प्लॅन नाही आहे. म्हणजे खरं म्हणजे नॉर्मल खाजगी वाहनांना सॉरी खाजगी वाहनांसाठी हा आपला जो प्रश्न आहे ना, खूप सारे याच्यामध्ये इश्यूज आहे. म्हणजे इट्स अ मल्टीप्रॉंग काइंड ऑफ क्वेश्चन. आपल्या इथे कसं आहे की वाहनांचा जो काही आहे नंबर इथे, म्हणजे ते तुम्ही जर माहिती घेतलं तुम्हाला आश्चर्य होईल की पुणे इज रेअरेस्ट ऑफ रेअर सिटीज विच इज रजिस्टरिंग हायेस्ट नंबर ऑफ व्हेकल्स इन अ इयर. Like Pune is kind of at par with places like Delhi in terms of registration of new vehicles. खाजगी वाहनाला बेसिकली कसं आहे की डिस्करेज करण्याच्या बाबतीत म्हणजे त्याचं पार्किंगवर असं काहीच नाही. इशू काय आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण ज्या हिशोबाने सगळे हे प्लॅन करतो ना, बेसिकली जसा की सरांनी आपलं याच्यामध्ये सांगितलं की अर्बन मोबिलिटी जो प्लॅन आहे आपला, हे सगळे प्लॅन काही इट्स नॉट अबाउट क्रिएटिंग वन रोड किंवा एक काही असा फ्लायओव्हरचा विषय नाही. याच्यामध्ये सगळे विषय इथे येतात. आज बघा तुम्ही इथे जाऊन पहा, पाटील इस्टेटचा जो सर्वात मोठा आमचा स्लम आहे, पाटील इस्टेटचा जो स्लम आहे ते पूर्ण खालचा जो ब्रिजचा जो पार्ट आहे, इट इज टोटली काइंड ऑफ ते खाजगी वाहनाचं आहे, काहीच नाही. आणि खाजगी वाहन आहे म्हणून आपले जे काही ज्या लोकांना रस्त्याची गरज आहे रोज ऑफिस जायला, तर त्यांना पण तो रस्ता उपलब्ध होत नाही. मुद्दा असा आहे की खाजगी वाहनाच्या बाबतीत न खाजगी माणसाचे काही कंट्रोल आहे, नाही प्रशासनाचे कंट्रोल आहे. आपल्याला याच्यावर एवढे लक्ष द्यावं लागेल की आपल्या इथे म्हणजे खूप मोठा एक इश्यू आहे की म्हणजे पार्किंगसाठी कुठलीही व्यवस्था आमच्यातर्फे झालेली नाही आहे. म्हणजे मागे पण आपण एक प्लॅन केला होता की आपण पेन पार्क पॉलिसी तयार करू, त्याच्यावर थोडाफार वेगवेगळे प्रकारचे मत आलेले आहे, म्हणून त्याच्यावर जास्त आपण पुढे आपण जाऊ शकलो नाही. पण याच्यावर आमचं काम सुरू आहे. बेसिकली आपण थोडासा पार्किंगच्या बाबतीत काही निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे की काही दिवसात आम्ही ते पण हे करू. बेसिकली आपण जे सांगितलं की बसेसच्या बाबतीत काय आपला पुढचा प्लॅन आहे. नॉर्मली हे सगळे जे PMPLच्या बसेसच्या काही गोष्टी ना खूप कॅन्डिडली आपल्याला सांगायला पाहिजे किंवा ॲक्सेप्ट करायला पाहिजे. PMPL बेसिकली द वे PMPL इज फंक्शनिंग इट्स लाईक पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका जेवढे पैसे देतील असंच म्हणजे होईल यांचे सगळे कामकाज. हा अपेक्षित नाही.
अनलेस PMPL रन्स लाईक अ प्रोफेशनल ऑर्गनायझेशन, जोपर्यंत ते स्वतःची कॅपॅसिटी वाढवत नाही किंवा त्यांच्याकडे जो काही प्रशासकीय संरचनामध्ये काही मूलभूत बदल होते, हा माझा मत आहे. ॲक्च्युली स्पष्ट मी सांगतो आपल्याला. कारण त्यांचा जो काही मेंटेनन्सचा खर्च आहे किंवा जो काही रोजच्या रोज जे काही तोटा होतो यांच्या याच्यामध्ये ना, हे फार विचित्र आहे. म्हणजे द नंबर ऑफ ब्रेकडाऊन्स ऑफ द व्हेकल्स. सो PMPL हॅज टू वर्क लाईक अ व्हेरी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. त्याला जे काही करायचं असेल म्हणजे करावा. मात्र PMPL जे आहे ते पिंपरी चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकाकडे ते फंडिंग एजन्सी म्हणून पाहतात. हाच एक सर्वात मोठा अडचण आहे. त्या हिशोबाने काहीतरी आम्ही पण त्या बोर्डमध्ये आहोत, सर आणि मी पण त्या बोर्डमध्ये आहोत, तर आम्हाला पण थोडासा एक चांगल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे की हाऊ वी कॅन टर्न इट इन टू अ व्हेरी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. आणि खरं म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की बसेसची जो संख्या आहे दिस इज लेस दॅन 2000. मेनी ऑफ देम आर नॉट ऑपरेशनल आणि त्याचं ब्रेकडाऊन पर्सेंटेज पण खूप हाय आहे. तर पूर्वी काही 2 वर्षपूर्वी तर हे सगळे 12-15% गेला होता, काही थोडा कम पण झाला. तर थोडा हे सगळे पाहावं लागेल. दुसरा कसं आहे की ज्या हिशोबाने आम्ही हे सगळे काम करतो त्याच्यामध्ये PMRDA पण आहे. मतलब PMRDA इज नॉट समथिंग आउट ऑफ PCMC आणि PMC, बिकॉज अनलेस यू लुक ॲट एंटायर PMR ॲज वन युनिट, तर मोबिलिटी कॅनॉट बी काइंड ऑफ अचीव्ड इन ट्रू सेन्स. शेवटी कसं आहे की तुम्ही पहा, आज आमच्याकडे काहीतरी पुणे शहरात असे बरेच काही एरिया आहे जिथून पिंपरी चिंचवडचे लोक खूप जातात आणि आपला इथून पण पिंपरी चिंचवडमध्ये काही म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. हे सगळे मोबिलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर PCMC आणि पुणे आणि PMRD हे सगळे म्हणजे एकत्रित काम करायला पाहिजे. आणि मला वाटतं की जो आपण सगळे आराखडा तयार केलेला आहे ते एकंदरीत आपल्या इथे एक म्हणजे थोडासा ऑफिशियल स्ट्रक्चर पण तयार झाला की त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त बसतात आणि आम्ही सगळे बसतो. पण आय थिंक दॅट वी शुड काइंड ऑफ, जसं की सरांनी खूप एक चांगला प्रोफेशनल अभ्यास केलेला आहे, टाईमलाईन आपण डिवाईड करू की PMCनी काय करायचं आहे, PCMCनी काय करायचं आहे, PMRDने काय करायचं आहे. वी कॅन मेक इट इन टू शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म. आणि खूप एक सिस्टमॅटिक, इट शुड नॉट ओनली बी द ब्लॅक अँड व्हाईट, इट शुड ॲक्च्युली बी द रिअल ब्लू प्रिंट. आणि तशा पद्धतीने केलं तर अर्बन मोबिलिटी, बसेस, तुमचे सगळी व्यवस्था याच्यावर आम्ही करू शकतो. नाही, प्रायव्हेट व्हेकल्सला मी का डिस्करेज करणार. शेवटी कसं आहे की अल्टिमेटली दे शुड ऑल्सो बी गिवन सम प्लेस ना. तुमचं जो खाजगी वाहन जे आहे, खाजगी वाहन जेव्हा आपण प्लान काही सँक्शन करतो, प्लान सँक्शन करताना एक जर काही बिल्डिंग आपण काही देतो तिथे स्पेस हे सगळे म्हणजे त्यांची जबाबदारी आहे. शेवटी काय आहे की लोकांकडे गाड्यांची संख्या खूप जास्त झाली, प्लान जे आपण करतो, डेव्हलपमेंट ज्या हिशोबाने करतो त्या हिशोबाने सगळे कन्सिस्टंट नाही आहे. इट इज अबाउट इनकन्सिस्टन्सी बिटवीन नंबर ऑफ व्हेकल्स अँड द काइंड ऑफ प्रोजेक्ट्स वी अप्रूव्ह. शेवटी कसं आहे की हा तुमचा एक अधिकार आहे ना की तुम्ही 4 गाडी घेऊ शकता, पण शेवटी 4 गाडी तुम्ही जर घेतला तरी त्याचं काही हे होत नाही. हे थोडासा प्रश्न फार मतलब वेगळ्या प्रकारचा आहे. याच्यावर जर काही कडक निर्णय महापालिकेने घेतला तर उलट म्हणजे विविध प्रकार समोर येईल. प्रश्न असा आहे की मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचणं याच्यासाठी वेगवेगळ्या फीडर्समध्ये शेअर रिक्षा झाल्या, बस झाल्या, याचा विचार आपण करतो आहोत. बस हा विषय PMPML कडे संपूर्णपणे ढकलून आपल्याला मुक्त होता येणार नाही, कारण शेवटी PMPML हे महानगरपालिकांचं, दोन्ही महानगरपालिका आणि PMRDचं सुद्धा ते अपत्य व्हायला पाहिजे. त्यामुळे PMPML बसेस देत नाही म्हणून ती मोबिलिटी मिळत नाही हे म्हणण्यापेक्षा PMPMLची बस संख्या आणि त्यांची कामाची पद्धत, प्रोफेशनल वाढवणं वगैरे याच्यासाठी महापालिका काय काम करते त्या जोडीने की तोट्याचा विषय काढलात आपण, म्हणून मी हा थोडासा माझा प्रश्न म्हणून त्याच्या जोडीने ॲड करतो की सार्वजनिक वाहतुकीचा विषय येतो तेव्हा आपण तोट्याचा विषय काढतो, पण फ्लायओव्हर आणि तत्सम जे खाजगी वाहनांच्या सोयीचे प्रकल्प आहेत, फ्लायओव्हर फायद्याचा तो का तोट्याचा तो याचा आपण विचार करत नाही. त्याच्यामुळे आपण खाजगी वाहनांची सोय करत असण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन कसं देऊ, वेळप्रसंगी तोटा सोसून. कारण प्रिटी शुअर मेट्रोला पण आता कसं करून तोटा होता, पण तरी पण मेट्रो एवढा पैसा खर्च करते का लोकांना खाजगी वाहनं घरी ठेवून रस्त्यावरती येता यावं म्हणून. तर तीच भूमिका आपण बससाठी पण घेणं आवश्यक आहे आणि ह्या जोडीने आपण उत्तर देऊ शकतो. नाही, बेसिकली मी जो आपल्याला सांगितलं आहे PMPLच्या बाबतीत हा एक थोडासा वेगळ्या स्वरूपाचं उत्तर होता. म्हणजे मी काही असा जबाबदारी ढकलून सांगत नाही. शेवटी कसं आहे की एक महापालिका म्हणून पब्लिक कॉन्व्हेन्स किंवा लोकांना कॉम्युनिकेशनसाठी चांगली व्यवस्था उपलब्ध करून देणे हीच आपली मूळ जबाबदारीपैकी एक आहे.
पण शेवटी इथे स्ट्रक्चर असं झालेलं आहे की PCMC PMC यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक आपल्याला PMPL नावाची एक शासकीय संस्था तयार म्हणजे करायचं आहे. ते आहे ऑलरेडी. पण याचा मिनिंग असा नाही की PMC आपला स्वतःहून काही करू शकत नाही. याच्यावर आपण नक्कीच विचार करू. आपण 2 दिवस पूर्वी सुद्धा एक मीटिंगमध्ये काही लोकांनी याच्यावर PIL पण केला होता की आपला जो अर्बन मोबिलिटी प्लॅन आहे त्याच्यामध्ये पुणे महापालिकेतर्फे लोकांसाठी कॉम्युनिकेशनसाठी काय काय व्यवस्था केली जाते. तर याच्यावर एक स्टडी ग्रुप पण मी तयार केलेला आहे की आम्ही काय करू शकतो. आणि शेवटी कसं आहे की मी काही वेगळे करणार हे काही वेगळे करणार असा न करता म्हणून आमचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे त्याचं मिनिंगच हाच आहे की आमच्यामध्ये एक कन्व्हर्जंट अप्रोचनी आम्हाला सर्वांनी पुढे जायचं आहे. हाच माझं उत्तर आहे तुम्हाला. PMPMLचा उल्लेख झाला, वॉकिंगचा फुटपाथ इम्प्रूव्हमेंट वगैरे झालं. शेअर रिक्षा हा एक खूप महत्त्वाचा विषय, त्याच्यावरती आपण काम करतात हे आपण सांगितलं. पण आपण जर काही तपशील देऊ शकलात की आम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये बावधममध्ये महिन्याभरात शेअर रिक्षा दिसेल तुम्हाला, किंवा रामबाग कॉलनी एरियामधनं पण बरीच मागणी येते. बऱ्याच लोकांची त्यांनी काही ग्राउंडवर्क पण केलेलं आहे. तर अशी काही आपण जर कॉन्क्रीट माहिती देऊ शकलात तर बऱ्याच लोकांनी ती माहिती विचारलेली आहे. ओके. 3 विषय समोर आलेले, तिन्हीवरती मी थोडक्यात सांगतो. हा विषयच एवढा व्यापक आहे की ज्याच्यावरती अनेक वेळेला चर्चासत्र घ्यावी लागतील, अनेक वेळेला ब्रेनस्टॉर्म करावं लागेल, तर कुठेतरी काहीतरी मार्ग निघतो. पण थोडक्यात जे काही चाललंय त्याच्या मागची भूमिका काय आहे हे आपल्याला मी सांगतो. वेदर इट इज राईट ऑर रॉंग हे आज मी जज नाही करू शकत, तुम्ही पण जज करू शकत नाही. वी कॅन ओपाइन, बट आय एम जस्ट एक्सप्लेनिंग व्हॉट इज. पहिली गोष्ट, सुरुवात झाली मेट्रो आवश्यक आहे का इथपासून. मग आता मेट्रो आवश्यक आहे असा एक व्ह्यू आला म्हणून मेट्रो आली. आता मेट्रो आली तर मेट्रो, हाऊ डज मेट्रो इम्पॅक्ट द सिटी. आजपर्यंत मेट्रो नव्हती, त्यामुळे रोड वॉज द प्रायमरी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, बस वॉज द प्रायमरी मोड ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट, अँड नाऊ मेट्रो हॅज कम इन. मेट्रो कॅनॉट गो इन एव्हरी बायलेन, म्हणजे सगळ्या गल्ल्यांमध्ये मेट्रो जाणार नाही. त्यामुळे मेट्रो ही फक्त मेन आर्टेरियल कॉरिडॉर्सवरतीच आहे. मेट्रोचा अर्थच असा आहे की इट इज अ मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम. त्यामुळे मासेस ज्याच्यावरनं जास्त ट्रॅव्हल करतात ते आपल्याला घेऊन जायचे. आयडिया वर्ल्ड ओव्हर अशी आहे की ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पद्धतीनं शहरं बसवली गेली. अनफॉर्च्युनेटली भारतामधलं कुठलंही शहर ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटनी बसवलं गेलेलं नाही, एक्सेप्ट थोडंफार मुंबई, की जे पहिल्यापासूनच त्यांच्या 2 वेस्टर्न आणि सेंट्रल लाईन आधी डेव्हलप केल्या ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेसाठी. 1857 पहिल्यांदा रेल्वे स्थापन केली आणि त्यानंतर शहर वाढत गेलं त्याच्या अराउंड. सो दॅट इज द ओनली नोन एक्झाम्पल ऑफ ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट इन मुंबई. बाकी कुठेही नाही. पुणे तर आपण असंच कसंही डेव्हलप झालेलं होतं. त्यामुळे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट ऑन अ ब्राउन फील्ड इज व्हॉट वी आर ट्राईंग. आता 4 FSI कशासाठी, कारण पुणे वसून 100 वर्ष झाली असं गृहीत धरूया. म्हणजे जे आज नोन पुण्याचं चित्र आपल्याला दिसते त्याचं लाईफ 100 वर्ष आहे. या 100 वर्षापूर्वीच्या जुन्या पुण्यामध्ये मेजर ग्रोथ पुण्याची झाली 60 ते 70च्या मध्ये, ज्या वेळेला कोथरूड म्हणजे आपला जो पहिला कामशेत धरण फुटल्याची जी घटना घडली, त्याच्यानंतर सदाशिव पेठातल्या, नारायण पेठेतल्या, शनिवारातल्या सगळ्यांना वाटलं की आता इथे राहणं कठीण आहे, म्हणून पुणे पहिल्या टप्प्यात वाढलं. दुसरी ग्रोथ 90 ते 2000 मध्ये झाली, तिसरी ग्रोथ 2010च्या आसपास झाली, आणि आता 4th स्पर्ट चालू आहे पोस्ट कोविड. हे अशी 4 टप्प्यामध्ये आपली ग्रोथ होताना दिसते. या प्रत्येक ग्रोथमध्ये एक असं लक्षात आलेलं आहे की पुणे इज अ डिझायरेबल चॉईस फॉर पीपल टू कम इन अँड सेटल, नॉट जस्ट फॉर पुण्याच्या आजूबाजूचे, पण आता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भा, हे सगळेचे सगळे लोक, कोकण ट्रॅडिशनली पुण्यातच आहे, सगळेचे सगळे लोक पुण्यात यायला लागले. आता एवढंच नाही तर पोस्ट कोविड एंटायर कंट्री इज मुव्हिंग टू पुणे. काही म्हणा, 2 गोष्टी माझ्या ऑब्झर्वेशनमधल्या मी सांगतो. कोविडमध्ये आपण कुठलीही गोष्ट लपवली नाही, 100% टेस्टिंग केलं. जर अख्ख्या भारतातलं जर टेस्टिंग बघितलं तर हायेस्ट टेस्टिंग हॅज हॅपन्ड इन पुणे. आणि कोणालाही आपण थोड्याफार चुका राहिल्या पण जास्तीत जास्त लोकांना मेडिकल फॅसिलिटी आपण पुरवू शकलो. या ठिकाणी एज्युकेशन चांगलं आहे, जॉब फॅसिलिटी चांगली आहे, एंटरटेनमेंट चांगलं आहे, हवा पाणी चांगलं आहे.
इट इज अन अट्रॅक्टर, यू कांट स्टॉप इट. त्यामुळे तुम्हाला वाटो मला न वाटो, एव्हरीबडी इज ट्राईंग टू रिस्पॉन्ड टू द ग्रोथ. आता येणारी जी ग्रोथ आहे ही साधारणतः ऑन अन ॲव्हरेज 1 FSIचं पुणे होतं, त्याच्यावरनं 2 FSIच्या पुण्यावरती जर जातो असं म्हटलं तर हाऊ डू यू लुक ॲट पुणे इन नेक्स्ट 30 years? मला जे दिसते पुढच्या 30 वर्षामध्ये आज जेवढं पुणं आहे तेवढंच पुणं आपल्या डोक्यावर बसलेलं असेल. आता मला सांगा की पुढची लिव्हेबिलिटी ठेवायची असेल तर हे असंच्या असं डोक्यावर बसवायचं आणि इक्वल करायचं का ते थोडंसं स्क्यूड करून ॲडजस्ट करायचं, हा चॉईस रिडेव्हलपमेंटच्या वेळेला आहे. दॅट्स वाय ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट अँड डेन्सिफाईंग द कॉरिडॉर वेअर मास रॅपिड ट्रान्झिट इज पॉसिबल ही संकल्पना पुढे येते. वाय वी डेन्सिफाय द मास रॅपिड ट्रान्झिट कॉरिडॉर? कारण त्या कॉरिडॉरवरती मी एका ट्रिपमध्ये 2000 माणसं घेऊन जाऊ शकतो. एका तासाला मी 20 ट्रिप्स करू शकतो. 3 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीनी 6 कोचची गाडी चालवू शकतो. आय कॅन कॅरी मोर अँड मोर नंबर ऑफ पीपल अँड डिस्पर्स देम अँड मेक देम ट्रॅव्हल लेस अलॉंग द कॉरिडॉर. आज मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आज जो यूथ 18 वयोगटापासून 25 ते 30 वयोगटापर्यंतचा आज सगळा मेट्रो मध्ये जायला सुरुवात झालेली आहे. दे आर द फ्युचर इन्व्हेस्टर्स इन टू रिअल इस्टेट अँड आय एम शुअर all of them are trying to or going to invest for their job, for their education, for their entertainment, for their residence along the metro corridor. This is a citizenry which is a new generation, which is a metro generation. आणि ते त्या 500 मीटरमध्येच राहणार आहेत. आणि त्याच्यासाठी जर मी आजपासून ती एनेबलिंग प्रोव्हिजन क्रिएट केली नाही तर फ्युचर इज गोइंग टू बी इवन वर्स. कारण जर डेन्सिटी मेट्रोपासून 2 किलोमीटर लांब वाढली तर ते सगळे मेट्रोपर्यंत आणायलाच मला आधी नाकेनऊ येणार आहेत. राईट. सो द कन्सेप्ट ऑफ 4 FSI की 4 हा काहीच कन्सेप्ट नाही. 4 हा बेस झालेला आहे आता. एव्हरीबडी इज कन्झ्युमिंग 6.5. त्यामुळे इट माइट गो अप टू 10 बट आय एम स्टील कॉन्फिडंट दॅट ॲज लॉंग ॲज इट कम्स विदिन 500 meters ऑफ माय मेट्रो कॉरिडॉर इट इज स्टील वर्केबल. त्याच्यासाठी इतर ॲम्युनिटीज आणाव्याच लागतील पण मूळ संकल्पना ही हाऊ माय फ्युचर डेल्टा जो लोकसंख्येच्या वाढीचा जो येणार आहे तो डिस्पर्स कसा करायचा. पुढची फ्युचर ग्रोथमधली 70% ग्रोथ जर मी मेट्रो कॉरिडॉरच्या आजूबाजूला डिस्पर्स करू शकलो तर लिव्हेबिलिटी टिकून राहील. अन्यथा इट इज गोइंग टू वर्सन डे बाय डे. That cannot happen in a democracy unless and until you take very distant measures, which is not my cup of tea. माझ्या लेवलला ते आन्सर मी करूच शकत नाही. दुसरा प्रश्न तुमचा जो होता तो तुम्ही काय शेअर्ड ऑटोच्या बाबतीत विचारला होता. नेमकेपणाने त्यातलं टाइम टेबल. शेअर ऑटोच्या बाबतीत आम्ही आता प्रत्येक स्टेशन एक्झिटवरती शेअर ऑटो कोणी ऑपरेट करायची याच्यावरती आता चर्चा सुरू आहे. इट इज अ निगोशिएशन. ओके. कारण तिकडे 15 ते 18 युनियन्स आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या एरियामध्ये काम करायचं आहे. तरी नाऊ देर इज अ कन्सेन्सस इमर्जिंग. प्रत्येक एक्झिटपासून एक रूट 2 रूट 3 रूट होतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या नळ स्टॉप मेट्रो स्टेशनपासून एक म्हात्रे ब्रिजकडे दत्तवाडीकडे जाणारा एक लोकमान्य सोसायटीला घेऊन जाणारा एक रूट असू शकतो. एक DP रोडनी जाणारा रूट असू शकतो. एक तिकडनं कर्वे रोडवरती आपल्या वेगवेगळ्या म्हणजे अलंकारच्या बाजूला जाणारा डहाणूकरला जाणारा असे वेगवेगळे रूट असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला वाटून देऊन ते रूट बनवणं आज आत्ता आमचे निगोशिएशन स्टेजमध्ये आहे. वी माइट बी एबल टू कन्व्हिन्स फ्यू ऑर्गनायझेशन्स टू स्टार्ट विदिन नेक्स्ट 1 month. आणि 1-2 तरी स्टेशनवर ॲम आय करेक्ट अमित विल बी एबल टू टेकअप ॲटलीस्ट 2 stations इमिजिएटली इन नेक्स्ट मंथ्स टाईम. आमचं ॲप पण तयार झालेलं आहे. आमचं ॲप ऑलरेडी आहे पण डिमांड ॲग्रिगेटर ॲपसारखा आम्ही त्याच्यामध्ये कोणाला बुक करतानाच म्हणजे घरातनं निघतानाच तिकिटासोबतच म्हणायचं की मला शेअर ऑटो पण पाहिजे या स्टेशनवरनं या ठिकाणी जायला. तर तुमची डिमांड जर कंपाईल झाली तर आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे तेवढे लोकांना ऑनबोर्ड करून तिथे रिक्षा तयार ठेवण्याची पण सुविधा. तसं गोव्यासारखं आहे तसं मोटरसायकल किंवा स्कूटरचं पण तुम्ही देणार आहात का? कारण ते सगळ्यात इझी मोटरसायकलचं आज आपल्या इकडे अलाउड नाहीये त्यामुळे करायला लागेल ना पण काळाप्रमाणे बदलून. मोटरसायकल अगेन मोटरसायकल स्कूटरवर राईड करून त्यांना द्यायला इतर राज्यात आहे तसं. काही कायदे हे माझ्या आय एम नॉट दॅट सिनियर की मी आज काही त्याच्यामध्ये भाष्य करू शकतो पण आय कॅन टेक इट. डिमांड करू नका शेवटी आम्ही या फोरमचं काम आहे. आता माझं काय म्हणणं आहे की हा जो फोरम आहे अनेक गोष्टी आम्हाला अडचणीच्या आहेत
आय एम कॅन्डिडली ॲक्सेप्टिंग. पण तुमची जोपर्यंत डिमांड वाढत नाही तोपर्यंत मला त्याच्याकडे झुकाव येत नाही. आज मॅक्सिमम लोकांची डिमांड फ्लायओव्हर करा आहे, बस द्या नाही. ज्या वेळेला फ्लायओव्हरची डिमांड जास्त होते त्यावेळेला नशीब आपलं कमी असतं की त्यावेळेला मग डिमांड फ्लायओव्हरकडे वळते. फ्लायओव्हरची डिमांड नव्हती, आमच्यावर लादला गेला. आता तो विषय नको, हा आपला डिबेटेबल आहे. आपण कसं म्हणतो, तुम्ही आणि मी हे आपण फार इंटेलेक्च्युअल लेवलला विचार करणाऱ्यांची संख्या कमी असते. त्यांची डिमांड करण्याची, कलेक्टिवाईज करण्याची प्रोसेस तुम्ही आता सुरू केली आहे. आज एवढे लोक आले, हे कधीतरी भरलं पाहिजे. मग पुढच्या वेळेला तुम्ही यशवंतराव चव्हाणला एवढे 2000 लोक जमले पाहिजे तर ते डिमांड दिसते, त्याला रिस्पॉन्ड करायला लागतील लोक. हे दिस इज व्हॉट इज नीडेड. हा नज ग्रुप आहे. आम्हाला म्हणजे मला चेअरवरती बसून कम्फर्टेबल न होऊ देणं हे या नज ग्रुपचं काम आहे. जर मी काही म्हणत असेन तर मी का म्हणतोय, माझं त्याच्यामागची भूमिका बरोबर आहे की नाही, आणि वेदर आय एम डिलिव्हरिंग इन टाईम, हे तुम्ही आमच्याकडनं करून घेण्यासाठी हा नज ग्रुप आहे. जेवढे जास्त लोक याच्यात जॉईन होतील तेवढं तुम्ही मला अनकम्फर्टेबल कराल. जेवढा मी अनकम्फर्टेबल होईन तेवढा जास्त रिस्पॉन्ड करीन. इव्हेंच्युअली जो ओरडतो, जो मागतो त्यालाच आम्ही देणार आहे. मी आता हर्डीकर साहेब, सॉरी आपल्याला ऑलरेडी टाईम ऑफ झालेला, ऑलरेडी उशीर झाले, सॉरी मी प्रश्न आपण घेऊ शकत नाही. मी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करतो की आपण एक 2-1 तासांचा कार्यक्रम ठेवला आणि एकंदर लोकांचा रिस्पॉन्स पाहता आपल्याला हा 2 दिवस म्हणजे 48 तासांचा कार्यक्रम कधीतरी ठेवावा लागेल. एक महत्त्वाची घोषणा मला करायची, ती काइंड ऑफ त्याच्याशी रिलेटेड असं म्हणता येईल. ह्या कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून मी घोषणा करतो आहे, या प्रोजेक्टचा पुढचा भाग म्हणून, की डेक्कन ते बावधन या मार्गावरील प्रवासाबद्दल आपण जे मुद्दे ऐकले आणि मागील काही महिन्यातले अभ्यास, सर्वेक्षणी, नागरिकांच्या संवादातून जे शिकायला मिळालं त्याच्यावर आधारित एक महत्त्वाचा नागरिक विचारमंथनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम महामेट्रो, पुणे नॉलेज क्लस्टर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट आणि CEE यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या कार्यक्रमामध्ये डेक्कन ते बावधन दरम्यानचा दैनंदिन प्रवास सोपा, सुरक्षित आणि शाश्वत कसा हवा, हा झोन अगदी वेल डिफाईंड आहे. तेवढ्याच याच्यावरती आपण विचार करणार आहोत. या महत्त्वाच्या प्रश्नाला नागरिक स्वतः एकत्र येऊन उत्तर शोधणार आहेत. या नागरिक विचारमंथनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 2 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी. त्याचा फॉर्मची लिंक मला वाटतं त्या सोबत दिलेल्या फॉर्ममध्ये, त्या पाकिटामध्ये दिलेली आहे. नोंदणी केलेल्यामधनं लॉटरीद्वारे आणि अन्य काही प्रोसेसद्वारे वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे 60 विविध पार्श्वभूमीच्या नागरिकांची निवड केली जाईल. निवड झालेल्यांना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान त्याची माहिती आम्ही पोचवू. 14 डिसेंबर ही तारीख कृपया लक्षात ठेवा. निवडलेले नागरिक आजचे मुद्दे आणि सर्वेक्षणामधनं मिळालेल्या सूचनांचं विश्लेषण, अभ्यास आणि चर्चा करून अंतिम शिफारसी तयार करतील, ज्या महामेट्रो आणि इतर अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जातील. सर आता जे म्हणाले की मला अनकम्फर्टेबल करून सोडा, तर तो आपण त्याच्यामधनं साध्य करू. याच्यासाठी नोंदणी करण्याची आणि या महत्त्वाच्या नागरिक प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग होण्याची सहभाग घेण्याची आम्ही आपल्याला विनंती करतो. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेल्या QR कोडद्वारे तुम्ही नोंदणी करू शकता. दुर्दैवाने वेळेअभावी आपल्याला अधिक प्रश्न घेता येत नाही, पण तरी काही एकच सांगणं आहे फक्त, एवढं खूप सुंदर आपण मागणी करतो, सगळं करतो, जोपर्यंत ही मागणी कल्मिनेट होऊन स्थानिक नगरसेवकांच्या पत्रांवरती उतरत नाही तोपर्यंत ती अस्तित्वात येत नाही. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. कारण शेवटी रिप्रेझेंटेशन इज डन थ्रू रिप्रेझेंटेटिव्स, आणि रिप्रेझेंटेटिव्स जे शेवटी येऊन तिथे हाऊसमध्ये बोलतात, कुठल्या संदर्भांना बजेटमध्ये आणतात, त्यालाच पैसे ॲलोकेट होतात आणि त्याच गोष्टी केल्या जातात. ही प्रक्रिया आपण समजून घेऊन त्या दृष्टीनं काम करूया असं मला वाटतं. धन्यवाद. नगरसेवक येण्याची आतुरतेने वाट बघतोय. तर एनिवे, पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात. तर ह्या रजिस्ट्रेशन आपण करावं हे मी इथे जाहीर करतोय आणि पुढची सूत्र दाणे साहेबांकडे. आता जे आपल्याकडे जे प्रश्न आलेले आहेत त्यांना सगळ्याला उत्तर मिळालेले नाहीत, तर मी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना आणि हर्डीकर सरांना विनंती करतो की त्यांना आपण त्यांचे प्रश्न आपण आपल्या ह्याच्यावर बघावे. आम्ही त्या सगळ्या सोसायट्यांना आणि तुमचा आपले सगळ्यांचे नंबर आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्ही तुम्हाला करू. या लोकांचा सगळ्यात व्हॉट्सअप ग्रुप आपण वेगळा करू आणि याची आपण चर्चा चालू ठेवूया. मला वाटतं आजचा कार्यक्रम हा एक सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही, की महामेट्रोची भूमिका आणि एक नागरिक म्हणून आपली भूमिका, तर ही कुठेतरी सुरुवात झाली आहे आणि याच्यातनंच संवाद होईल. कदाचित वादविवाद टाळून आपण त्यांची पण भूमिका समजून घेऊन आपली जबाबदारी ओळखून याच्यातून काय करता येईल आणि एकूणच पुणेकरांचं आपलं हे सगळ्यांचं जीवन
वाहतुकीचा प्रश्न हा कसा सुरळीत करता येईल. सरांनी त्यांची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने आणि एकदम योग्य शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे. आपणही त्यांना पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देऊयात. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपेल. मी कानिटकर सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि ते येतील इथे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे प्रिय मित्र आणि सहकार्यानो, आजचा कार्यक्रम खूपच चांगला आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर या कार्यक्रमाला यशस्वी करायला सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम मी श्री हर्डीकर साहेबांचा खूप आभारी आहोत की तिथे येऊन ॲक्च्युली आम्हाला जे मार्गदर्शन दिलेलं आहे आणि जे काय सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला या कार्यक्रमासाठी एक नई ऊर्जा मिळाली असं म्हणायला हरकत नाही आहे. यानंतर आपले श्री नवलकिशोर राम इथे आले, ते वेळ काढून तिथे आले, तर त्याकरतासुद्धा आभार आम्ही मानतो त्यांचे. त्या आल्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व मिळालेलं आहे. आणि खरा उत्साह, खरं आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचाही आभार मानतो मी. इथे आले आणि पूर्ण कार्यक्रम इथे तुम्ही सामील झाला, तर त्याबद्दल धन्यवाद आणि त्यासाठीसुद्धा आमचे मनपूर्वक आभार. आणि शेवटी हा कार्यक्रम इथे करण्यासाठी आम्हाला ही जागा जी उपलब्ध करून दिली आहे MESनी, तर त्यांचे बी आभार मानतो. आणि फक्त जागा नाही, एकूणच सगळं अरेंजमेंट जी केली आहे आणि छान गरम वडापाव आणि चहा जो मिळाला आपल्याला, तर त्यासाठी पण आम्ही MESचे आभार मानतो. आणि हे सांगून मी जाहीर करतो की आजचा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.